सर्वांना नमस्कार। मंचावर विराजमान आदरणीय अध्यक्ष महोदय व मान्यवर उपस्थिती, सभागृहात उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, विद्वज्जन, प्राध्यापक, शिक्षक वृंद, विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय पदाधिकारी, सदस्य, प्राध्यापक, मान्यवर, भगिनी, बंधू आणि माझ्या प्रिय युवा मित्रमैत्रिणींनो, आजचा हा प्रसंग इतिहासातील महान विचारांना वर्तमानाशी जोडणारा आणि भविष्याला दिशा देणारा असा आहे। चिरागों से नहीं विचारों से रोशनी होती है, चिरागों से नहीं विचारों से रोशनी होती है, समाज वही बदलता है जहां सोच नहीं होती है। महात्मा फुले युवा प्रबोधन मंच नांदेड यांच्या वतीने आयोजित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित या विचारमंथनाच्या कार्यक्रमात आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमात प्रारंभी आपण महान विभूतींच्या प्रतिमाला अभिवादन करू, त्यानंतर मंचावरील मान्यवरांचे स्वागत होईल, स्वागत गीत होईल। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विठ्ठल लईफळे सर करतील, तसेच मान्यवरांचा परिचय डॉक्टर RD शिंदे करून देतील। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मान्य गोविंद दळवी अध्यक्षीय भाषण करतील। त्यानंतर आजच्या विषयावर आदरणीय वक्ते सुभाष वारे यांचे मार्गदर्शन लाभेल आणि शेवटी स्वागताध्यक्ष दीपक रुद्राजी मगर आभार मानतील। मित्रांनो, कोणत्याही महान कार्याची सुरुवात आपण आपल्या प्रेरणास्थानच्या स्मरणाने करतो, कारण विचारांची परंपरा जिवंत ठेवायची असेल तर त्या विचारांच्या उगमाला वंदन करणे ही आपली जबाबदारी ठरते। आणि आज आपण ज्या दोन महामानवांचे स्मरण करणार आहोत ते केवळ व्यक्तिमत्वे नाहीत, तर भारतीय समाज परिवर्तनाला दिशा देणारे दोन तेजस्वी दीपस्तंभ आहेत। त्या अनुषंगाने मी विचारमंचावरील सर्व मान्यवरांना विनम्र विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावे। इतिहासाच्या पानांवर कोरलेली नावे नाहीत, ते भारताच्या सामाजिक चेतनेचे शिल्पकार, परिवर्तनाचे दीपस्तंभ आणि समतेच्या मूल्यांना आकार देणारे युगप्रवर्तक आहेत। महात्मा ज्योतिराव फुले हे नाव म्हणजे अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्यायाच्या विरोधातील पहिली क्रांतिकारी ठिणगी। गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड सारख्या ग्रंथातून महात्मा फुले यांनी धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या ढोंगी प्रवृत्तीवर प्रखर प्रहार केला आहे। समाजाला विवेक, तर्क आणि शिक्षणाचा मार्ग दाखवला। ज्या काळात शिक्षण हे काही मोजक्या लोकांची मक्तेदारी होती, त्या काळात त्यांनी स्त्री शिक्षणाची मशाल पेटवली, शोषितांना माणूस म्हणून उभे करण्याचे धाडस दाखवले। महात्मा फुले समजून घेतले असते तर आजची भयावह वास्तवता आपल्यासमोर आली नसती। आसाराम बापू, राम रहीम, धीरेंद्र शास्त्री, चंद्र स्वामी, कोणी बापू, कोणी बाबा, कोणी शास्त्री, कोणी स्वामी निर्माण झाले नसते। तुमच्या आमच्या श्रद्धेचा गैरवापर कोणी केला नसता, अंधश्रद्धेचं साम्राज्य उभं राहिलं नसतं, पैशांची निर्लज्ज लूट झाली नसती आणि धर्माच्या नावाखाली पाप आणि भक्तीच्या नावाखाली शोषण कोणी केलं नसतं। आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध उभे राहणाऱ्या संघर्षाची पराकाष्ठा। त्यांनी केवळ समाजातील विषमता उघड केली नाही, तर संविधानाच्या माध्यमातून समतेची हमी दिली। जर फुले हे प्रबोधनाचे प्रारंभ बिंदू असतील, तर बाबासाहेब ह्या प्रबोधनाचे संवैधानिक परिपूर्ण रूप आहेत। फुले यांनी प्रश्न विचारायला शिकवले, बाबासाहेबांनी त्या प्रश्नांना हक्कांच्या भाषेत उत्तर दिले। आजचे हे पुष्पहार अर्पण केवळ प्रतिमांना नाही, तर त्यांच्या विचारांना आपल्या अंतःकरणात स्थान देण्याचा एक सन्मानपूर्वक प्रयत्न आहे। हीच त्यांच्या अभिवादनाची खरी परिपूर्णता आहे। यानंतर आता आपण कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे वळूया।
मंचावर विराजमान मान्यवरांचा सत्कार हा आपल्या कीर्तनेचा एक नम्र असा आविष्कार असतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते माननीय गोविंद दळवी सर यांचा सत्कार या व्याख्यानमाला समितीचे स्वागत अध्यक्ष दीपक रुद्राजी मगर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल तसेच विचार सेतू आणि संविधान संस्कृतीच्या अनंत दिशा हे दोन्ही ग्रंथ भेट देऊन करण्यात यावा अशी विनंती करतो. त्याबद्दलची आपली कृतज्ञ भावना व्यक्त करणारा एक सुंदर क्षण आहे. वक्ते, ज्येष्ठ विचारवंत, राष्ट्रीय सेवा दलाचे माजी अध्यक्ष, कृतिशील सामाजिक कार्यकर्ते माननीय सुभाष वारे सर यांचा सत्कार या व्याख्यानमाला समितीचे स्वागताध्यक्ष माननीय नारायण बळीराम अंबुरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल तसेच विचार सेतू आणि संविधान संस्कृतीच्या अनंत दिशा या दोन्ही ग्रंथ भेट देऊन करण्यात यावा अशी विनंती करतो. नि सा म ग म प म प नि सा नि प म प म ग म ग रे सा रे सा नि सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं दीपदीपाने जळे स्नेह स्नेहाने मिळे दीपदीपाने जळे स्नेह स्नेहाने मिळे आज शाश्वत इष्टता एक एकीने फळे एकतेच्या एकमेका एकतेच्या एकमेका स्वीकाराभिवादनं स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं मानवा उद्धारिते जीवनाते जाळिते मानवा उद्धारिते जीवनाते जाळिते एक विद्या या जगी इच्छिता संपादिते एक विद्या या जगी इच्छिता संपादिते मान्यवर हे बोधिजन हे मान्यवर हे बोधिजन हे आदरे अभिवादनं स्वागतं
खूपच सुंदर आणि सकारात्मक सुरुवात लाभली आहे. यानंतर या कार्यक्रमाचा उद्देश, त्यामागील भूमिका आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मी आमचे मित्र डॉक्टर विठ्ठल दहीफळे सरांना प्रास्ताविक मांडण्याची विनंती करतो. फुले युवा प्रबोधन मंचाच्या वतीने आयोजित आजच्या या व्याख्यान प्रसंगी विचारपीठावरती अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले माननीय गोविंद दळवी, आजचे व्याख्याते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विचारवंत माननीय सुभाष वारे आणि आपण उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मागच्या महिन्यामध्ये काही बैठका शहरामध्ये संपन्न झाल्या होत्या. युवा प्रबोधन मंचाच्या वतीने काही बैठका पार पडल्या. त्यानंतर आंबेडकरवादी लोकमंच सुरेशदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देखील काही बैठका शहरामध्ये संपन्न झाल्या. 2026 हे वर्ष जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्माचं द्विशताब्दी वर्ष आहे आणि त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माला देखील 135 वर्ष पूर्ण होत आहेत. हा टप्पा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे. या जोडीनं सध्या जे समाज वास्तव किंवा ज्याला आपण वर्तमान असं म्हणतो, हे वर्तमान अतिशय अस्वस्थ करणारं अशा प्रकारचं वर्तमान आहे. आणि म्हणून मग महापुरुषांच्या विचाराचा जागर घडून यावा, त्या निमित्तानं महापुरुषांनी जो उपदेश केलेला आहे आणि आजचं समाज वास्तव यांना परस्परांशी ताडून पाहण्याची एक प्रकारे संधी या निमित्तानं उपलब्ध होते, म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण असं पाहतो की आपल्या अवतीभोवती जे घडतं आहे ते का फार समाधान देणारं आहे असं नाही. आजचीच बातमी आहे. आता इथं येण्यापूर्वी सर स्वतः आम आदमी पक्षाचे एक कार्यकर्ते आहेत, परंतु एक अस्वस्थ करणारी घटना काही तासापूर्वी घडली. आम आदमी पक्षामध्ये मोठी फूट पडली आणि 7 खासदार आम आदमी पक्षाला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन झालेले आहेत. ही मोठी फूट आहे, ज्याला आपण विधिनिषेध शून्य अशा प्रकारचं राजकारण म्हणतो. जे सरळ हा एक प्रकारे लोकांनी जे जनप्रतिनिधी आपले म्हणून निवडून दिलेले असतात त्याचा एक प्रकारे घोर अपमान आहे. अशा प्रकारचं समाज वास्तव आपल्या अवतीभोवती आहे. समतेच्या चर्चा थांबलेल्या आहेत. चर्चा ज्या होतात त्या समरसतेच्या चर्चा होतात. समरसता म्हणजे काही समता नाही. भरल्या पोटी करायची गोष्ट ही समरसतेची गोष्ट असते. पण विषमताग्रस्त समाज वास्तवामध्ये समतेच्या चर्चाच पुढे गेल्या पाहिजे. दुर्दैव असं आहे की समतेच्या चर्चा जवळपास आपल्या सार्वजनिक चर्चा विश्वामधून हद्दपार झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रबोधनाची, धर्मसमीक्षेची पहिली मुहूर्तमेढ अर्थातच महात्मा ज्योतिराव फुले यांनी रोवलेली आहे. तीच दिशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे पकडली आणि एक ज्याला आपण जबरदस्त असा हस्तक्षेप म्हणू समाजव्यवस्थेमधला, अशा दोन्ही महामानवांनी हा हस्तक्षेप केलेला आहे. निमित्तानं त्यांच्या विचारांना उजाळा मिळावा म्हणून आजचं हे व्याख्यान आपण घडून आणतो. मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिल्यात. आपल्यामध्ये आणि माननीय वक्त्यामध्ये मी फार वेळ घेत नाही, थांबतो. धन्यवाद. प्रास्ताविकाने कार्यक्रमाला विचारांची सुंदर दिशा दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. मित्रांनो, मंचावर विराजमान मान्यवरांची ओळख अनेकांना परिचित असली तरी उपस्थित कार्यकर्त्यांनी विशेषतः युवा पिढीसाठी त्यांच्या कार्याचा परिचय होणे तितकंच महत्त्वाचे आहे. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे अशा व्यक्तिमत्वाकडून हा परिचय होणे अधिक अर्थपूर्ण ठरेल.
म्हणून मंचावरील मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे मित्र डॉक्टर RD शिंदे सरांना. त्यांनी दोघांचाही परिचय करून द्यावा. महात्मा फुले युवा प्रबोधन मंच नांदेड द्वारा आयोजित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्तानं आयोजित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे स्नेही चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय गोविंदरावजी दळवी साहेब यांचा प्रथमतः मी आपल्यासमोर संक्षिप्त स्वरूपात या ठिकाणी परिचय ठेवतो. आजच्या या व्याख्यानमालेत आपल्यासमोर विचारांचा ज्वालामुखी घेऊन उभे राहणारे उत्तम कुशल संघटक, प्रभावी वक्तृत्व असलेले व्यक्तिमत्व आणि निवडणूक रणनीतीचा अद्वितीय संगम असलेले ते व्यक्तिमत्व आहेत. सामाजिक चळवळीपासून ते राज्यस्तरीय नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे. विद्यार्थी चळवळीपासून मुख्य प्रवाहातील राजकारणापर्यंत त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची आघाडी घेतलेली आहे. इसवी सन 2013-14 पासून सम्यक विद्यार्थी आंदोलनात ते सक्रिय सहभागी कार्यकर्ते म्हणून त्यांची विशेष नोंद आहे. लोकनायक भाई कोतवाल या चरित्र ग्रंथाचे ते लेखकही आहेत. नाभिक दर्पण कॅलेंडरचे संपादक आणि सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे भाष्यकार म्हणूनही त्यांचा नांदेडवासियांना परिचय आहे. परिवर्तनवादी चळवळीच्या दृष्टीने विविध ज्वलंत विषयावर अनेक वर्तमानपत्रातून त्यांचे चौफेर लेखनही प्रसिद्ध होत असते. स्टार प्रचारक म्हणूनही संपूर्ण महाराष्ट्रभर ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. निवडणूक व्यवस्थापनातील त्यांचं जे नेतृत्व आहे ते अत्यंत सिद्धहस्त आहे. कोविड काळात त्यांनी हजारो बलुतेदार कुटुंबांना आर्थिक आणि वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी मदत केलेली आहे. संविधान संस्कृती अभियानाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये संविधानाचे वाटपही केलेले आहे. अशा विविधांगी आणि विविध पैलू असलेले हे व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. ते अत्यंत आपल्याला या व्याख्यानमालेत मोलाचं मार्गदर्शन करतील असा आशावाद त्यांच्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे आकर्षण आहे ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय सुभाष वारे सर. त्यांचाही परिचय मी यावेळेस आपणासमोर संक्षिप्त स्वरूपात ठेवतो आहे. छात्रभारती या विद्यार्थी संघटनेतून विकसित झालेलं सुभाष वारे हे एक व्यक्तिमत्व आहे. बहुजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलेलं आहे. वयाच्या 26व्या वर्षापासून समाजवादी चळवळीत पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणूनही ते सक्रियपणे कार्यरत राहिलेले आहेत. राष्ट्रसेवा दल या समाजवादी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही 4 वर्ष देशभरातील त्यांनी युवकाशी संवाद साधला आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे सहकारी असलेले कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जन्मशताब्दी वर्षात स्थापन झालेल्या भूमी हक्क समितीचे सरचिटणीस या नात्याने जमीन अधिकाराच्या प्रश्नावरही त्यांनी अतिशय मोलाचं अशा प्रकारचं काम केलेलं आहे. भारतीय संविधानातील मूल्य व्यवस्था हा त्यांच्या अभ्यासाचा आणि आस्थेचा विषय आहे. संविधान साक्षरता अभियानांतर्गत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 200हून अधिक शिबिरे आणि 1000हून अधिक व्याख्यानांचे आयोजन केलेले आहे. संविधान साक्षरता अभियानासाठी सुभाष वारे यांनी लिहिलेल्या आपले भविष्य भारतीय संविधान या पुस्तकाच्या आजवर 49,000 प्रती विकल्या गेल्या आहेत. हे अभियान SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीने राबवले जात आहे. सुभाष वारे हे सध्या त्या फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. किल्लारी भूकंपानंतर 1994
आणि 1995 साली छात्र भारती आणि महाराष्ट्र आरोग्य मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून भूकंपग्रस्त नागरिकांच्या रास्त पुनर्वसनासाठी झालेल्या अभियानाचे संयोजकही म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. 1996 ते 1999 या काळात महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या भीमाशंकर आदिवासी विकास प्रकल्पाचे ते संयोजक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. नोव्हेंबर 2002मध्ये मगरपट्टा सिटी हडपसर येथे माजी राष्ट्रपती KR नारायणन यांचे उपस्थितीत झालेल्या राष्ट्रसेवा दल हीरक महोत्सवी मेळाव्याचे ते संघटकही म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी श्रीराम लागू, निळू फुले, बाबा आडाव, नरेंद्र दाभोलकर आणि अन्य मान्यवरांच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या सामाजिक कृतज्ञता निधी या न्यासाचे ते विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. अशा पद्धतीनं आजच्या या व्याख्यानास उपस्थित असलेल्या दोन्ही मान्यवरांचा संक्षिप्त स्वरूपात या ठिकाणी मी व्यक्तिपरिचय ठेवलेला आहे. तो आपण शांतपणाने ऐकून घेतलात याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि त्यांचा व्यक्तिपरिचय देण्यासाठी संयोजकांनी मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. 5 ते 7 मिनिटात परिचय करून देणे खूप अवघड गोष्ट आहे. तरी आपण आपल्या ओघवत्या शैलीमध्ये मान्यवरांचे व्यक्तिमत्व आपल्यासमोर जिवंत केले त्याबद्दल मनपूर्वक आभार. त्यानंतर मित्रांनो, आजचे मान्यवर व प्रमुख वक्ते यांना सविस्तर मार्गदर्शनासाठी पुरेसा वेळ मिळावा किंवा उपलब्ध व्हावा या हेतूने आपण अध्यक्षीय भाषणांचा मानाचा जो भाग आहे तो या टप्प्यावर आपण घेत आहोत. म्हणून आता मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते माननीय गोविंद दळवी सरांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. या देशात सर्वप्रथम सामाजिक क्रांतीचे अग्रदूत राष्ट्र बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, लोकमाता अहिल्यामाई होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगेबाबा, 12व्या शतकातील वारकरी चळवळीचे संत सेना महाराज, या सर्व महामानवांना, महानायकांना प्रथमतः या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले युवा प्रबोधन मंचच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यानमालेत प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांना या महाराष्ट्रामध्ये चळवळीत घडवणारे आणि सनातनी व्यवस्थेपासून बाजूला करून लोकशाहीच्या मूल्याच्या चळवळीत उभं करणारे आदरणीय सुभाष वारे सर व माझ्यासमोर उपस्थित असलेले नांदेड शहरातील, नांदेड जिल्ह्यातील या ठिकाणी उपस्थित असलेले असंख्य मान्यवर बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, मला या ठिकाणी वारे सरांच्या सत्राच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. आयोजकाचे खरोखर मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो, आभार मानतो. माझं वय, माझा अनुभव या दोन्ही कसोटीचा विचार करून या व्याख्यानमालेत मला अध्यक्षाची जबाबदारी दिलेली आहे. खरं जर पाहिलं तर ही माझ्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील एक महत्त्वाचा असा टर्निंग पॉईंट आहे. या ठिकाणी या व्याख्यानमालेत अध्यक्ष म्हणून बोलत असताना वारे सर, एक आनंदाचा आणि एक उत्साहाचा तसाच प्रेरणेचा एक असा योगायोग आहे की मला घडवणारे सगळे माणसं या सभागृहात बसलेले आहेत. मला सामाजिक आणि शैक्षणिक दोन्ही अंगाने घडवणारी माणसं बसलेली आहेत. राजकीय चळवळीत काम करण्यासाठी ताकद देणारी माणसंसुद्धा इथं बसलेली आहेत. आणि या सभागृहात मोठ्या प्रमाणात
लेखक आहेत, विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत, समीक्षक आहेत, निरीक्षक आहेत, लेखक आहेत, अशा सर्व मातब्बरांच्या समोर बोलायचं म्हणजे एक माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. पण या ठिकाणी आयोजक म्हणून R.D. शिंदे सर असतील, पोतुलवार सर असतील, श्रीमंत राऊत सर असतील, दीपक मगर असतील, पावडेजी असतील, अंबोरे सर असतील, या सर्व मंडळींनी जी माझ्यावर जबाबदारी टाकली ते मी पार पाडण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राला जेव्हा परिवर्तनवादी चळवळीची, विचारधारेची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते, गरज असते, त्यावेळी नांदेडमधून एक आवाज जातो, औरंगाबादमधून एक आवाज जातो, नागपूरमधून एक आवाज जातो. या आवाजात ताकद भरणारी मोठी मंडळी या सभागृहात आहेत. त्यातमध्ये अनंत राऊत सर असतील, बालाजी थोटवे सर असतील, गौतम दुथडे सर असतील. खूप मोठी म्हणजे जवळपास सर्वांची नावं घेऊ शकतो एवढी सगळी महान माणसं इथं बसलेली आहेत. अजय गव्हाणे सर आहेत, खूप वर्षानंतर आमची भेट झाली या ठिकाणी. आणि मी माझं भाग्य वगैरे समजण्याच्या भानगडीत जात नाही. हा माझ्या आनंदाचा क्षण आहे की एवढी मोठी माणसं इथं असताना मला अध्यक्ष म्हणून बोलण्याची संधी मिळत आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु मला ज्या गोष्टी मांडणं गरजेच्या वाटतात त्या मुख्य विषयाच्या अनुषंगानं आपण येऊ. यात सर्वात महत्त्वाची जी नोंद करण्यासारखी बाब आहे ती नांदेडमध्ये थांबलेली प्रबोधनाची चळवळ या महात्मा ज्योतिबा फुले युवा प्रबोधन मंचच्या माध्यमातून पुनर्जीवित होत आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. म्हणजे मागं 2-3 वर्षापासून थोडंसं थांबलं होतं, परंतु या सभागृहाची ख्याती म्हणू, या सभागृहात बसलेल्या मान्यवरांचा एक कार्यकर्तृत्व किंवा क्षमता म्हणू आपल्या भाषेमध्ये, तर ही माणसं साधारण माणसं नाही आहेत. ही माणसं जेव्हा चळवळीचा झेंडा खांद्यावर घेऊन आपल्या तोंडाची आकाशवाणी करायला लागतात त्यावेळेस बघता बघता लोकशाहीच्या सामाजिकीकरणाची मूल्य पुनर्जीवित करण्यासाठी मोठ्या ताकदीनिशी मैदानात बाहेर पडतात. आणि ही सुरुवात या व्याख्यानमालेच्या माध्यमातून झालेली आहे. याचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने नांदेडमध्ये हा एक इतिहास म्हणावा लागेल. इथला प्रत्येक माणूस हा लेखक, वक्ता, साहित्यिक, विचारवंत, प्रबोधनकार, शाहीर वगैरे वगैरे घडवणारी माणसं बसलेली आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला छोटासा घटक म्हणून सहभागी होता येत असताना माझी थोडीशी विनंती आहे, मागणी आहे, अधिकार आहे. मी काही सूचना करत नाही, हे माझं मत आहे. ही सुरू केलेली व्याख्यानमालेची चळवळ सर आता थांबली नाही पाहिजे. आपण ती आता थांबू देऊ नये. आपल्या यथाशक्ती ज्या पद्धतीनं शक्य होईल त्या पद्धतीनं ही व्याख्यानमालेची सुरुवात आपल्याला सुरू करणं गरजेचं याच्यासाठी आहे. 78 पानाच्या शिवाजी कोण होता एका पुस्तकानं यांच्या भल्या भल्यांच्या बुडाला आग लागलेली आहे. 78 पानाच्या पुस्तकानं इथली व्यवस्था ढासळण्याच्या मागं लागलेली आहे. ज्यावेळी चर्चा सुरू होते महाराष्ट्रामध्ये की मीडिया आपला नाही, संघटना आपली नाही, संस्था आपली नाही, ही इथली व्यवस्था आपली नाही, संविधान राबवण्याची यंत्रणा आपल्या हातात नाही आहे, आपलं कोणीही नाही असा जेव्हा अंधकार दिसतो त्यावेळेस ही प्रबोधनाची चळवळ उभी करणारी माणसंच या लोकशाहीचे खऱ्या अर्थाने रक्षक आणि संवर्धक बनून समोर येतात. त्यामुळं या संरक्षक आणि संवर्धकांमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही व्याख्यानमाला पार पाडते. हे प्रबोधनाचं सिंचन अविरतपणे चालू झालं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने या व्यवस्थेला, जेव्हा काल परवापासून प्रश्न विचारल्या जात आहेत, कॉम्रेड पानसरेंनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल कालपासून जे काही महाराष्ट्रामध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे, लिखाणामध्ये काय ताकद आहे, विचार करण्यामध्ये काय ताकद आहे, प्रबोधन मांडण्यामध्ये काय ताकद आहे, राक्षसी बहुमत असलेल्या सरकारचा एक प्रतिनिधी येऊन या पुस्तकावर तुटून पडतो, हेच खऱ्या अर्थाने कॉम्रेड गोविंद पानसरेंनी मांडलेल्या विचारधारेची ताकद आहे. एकीकडे तुमच्याकडे अमर्याद सत्ता आहे, न्यायालय तुमचं, सरकार तुमचं, यंत्रणा तुमची, सर्व काही तुमचं आहे. एवढं तुमचं असताना सुद्धा तुम्ही 78 पानाच्या पुस्तकाला घाबरलेले आहात. हा साधा संदेश आहे. एका महिलेनं काल परवा जे काही त्या आंदोलनामध्ये भूमिका घेतली, त्या एकट्या महिलेच्या आवाजाला तुम्ही घाबरलेले आहात. एकट्या महिलेच्या आवाज. राक्षसी बहुमत आहे. तुमचं कोणीही काही आडवं उभं करू शकत नाही, हा तुमच्यातला आत्मविश्वास आहे. त्या महिलेच्या बाजूनं कोणीही उभं राहायला तयार नव्हतं. तुम्ही तो व्हिडिओ डबल बघा. कोणीच तिच्या सुरात सूर मिसळवायला तयार नाही.
पण त्या महिलेनं क्रमांक 2च्या मंत्र्याला घाम फोडला आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी येऊन मुंबईच्या महापौराला माफी मागावी लागली. ही साधी गोष्ट नाही आहे. म्हणून या व्यवस्थेमधील कोण आपले असतील कोण आपले नसतील हा भाग सोडून द्या, पण आपण सर्वजण मिळून एकदा फुले शाहू आंबेडकरांची संविधानिक मूल्य विचारधारा घेऊन जेव्हा मैदानात उतरू तेव्हा ही व्यवस्था हादरल्याशिवाय राहत नाही, हा माझा विश्वास आहे असं मला वाटते. मी या अध्यक्षीय समारोपाच्या निमित्तानं माझ्या मनोगताच्या समारोपाकडे जाताना मला 2 गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या आहेत. या जयंतीच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुलामगिरीचं पुस्तक दिलं आणि तुम्ही गुलाम आहात याची जाणीव करून दिली, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनहिलेशन कास्ट पुस्तक दिलं, या गुलामीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिला. या 2 महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आपल्याला या ठिकाणी अंधारलेल्या या रस्त्यामधून, या अंधारलेल्या परिस्थितीमधून वाट काढायची आहे. महात्मा फुले सांगतात तुम्ही गुलाम आहात, कसे आहात, कशामुळे आहात, कोणामुळे आहात, काय आहात, आणि बाबासाहेब सांगतात याच्यातून बाहेर कसं पडायचं आहे. ह्या 2 पुस्तकांच्या माध्यमातून या इथं मस्तावलेल्या मुजोरीला, इथं मस्तावलेल्या दंडेलशाहीला, हुकुमशाहीला, घराणेशाहीला आपल्याला जर लगाम द्यायचा असेल आणि इथून चांगली सुंदर अशी समतेची, ममतेची, बंधुत्वाची वाट काढायची असेल तर या 2 पुस्तकांच्या सिद्धांताचा बेस हा खूप अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटते. दोन्ही पुस्तकामध्ये काय सांगलेलं आहे की जे पारंपरिक आलं ते ज्ञान नाही आहे, त्याला ज्ञान म्हणता येणार नाही. म्हणजे तथागत बुद्ध म्हणतात सत्य असत्यामध्ये फरक करण्याची तुमची चिकित्सा करण्याची तयारी आणि सत्याच्या बाजूने उभं राहण्याची तुमची ताकद, तयारी म्हणजे शिक्षण, म्हणजे प्रज्ञा. बाबासाहेब सांगतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. महात्मा फुलेंनी ती सांगितलंच. अधोगती कशामुळे गेली? एका अविद्येने सर्व काही गेलं. आणि गाडगे बाबा सांगतात की तुम्हाला काहीच नसलं झाले तरी पण तुम्ही शाळेत जा, भांडे विका, तीर्थयात्रेला जाऊ नका, सण उत्सव करू नका, वाटेल तो संघर्ष, वाटेल त्या दारिद्र्याला तुम्ही अंगावर झेला किंवा पेला किंवा त्याच्या विरोधात उभे राहा, पण तुमचे लेकरं शाळेत घाला. याचा बेस परत या 2 पुस्तकावर येतो. कोणतं शिक्षण? शिक्षण कोणतं? तुमचे डोळे उघडणारं की जसं आहे तसं चालू द्या म्हणणारं? या 2 पुस्तकातून तो संदेश आपल्याला येतो. मग हे काय आहे भानगड? तर शिक्षणाने माणूस शहाणा होतो. बुद्ध, फुले, बाबासाहेब, शाहू महाराज, गाडगे बाबा, अण्णाभाऊ साठे काय सांगतात? शिक्षणाने माणूस शहाणा होतो, शहाणा माणूस विचार करतो आणि विचार करणारा माणूस कोणाचाही गुलाम होत नाही. मग आता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आलेल्या गुलामगिरीला उद्ध्वस्त करायचं असेल आणि परत एकदा संविधानाची मूल्ये या ठिकाणी रुजवून या अंधारलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला प्रकाशवाट शोधायची असेल तर परत एकदा प्रबोधनाची चळवळ गतिमान करणं गरजेचं आहे. आणि बाबासाहेबांनी आणि महात्मा फुलेंनी सांगितलेलं गुलामगिरीचं पुस्तक आणि अनहिलेशन ऑफ कास्ट या 2 पुस्तकाच्या सिद्धांताचा बेस समजून आपल्याला परत एकदा प्रबोधनाची चळवळ गतिमान करावी लागेल. ते आपण सर्वजण मिळून करूया. आपण करा वगैरे अशातला भाग नाही, आपण सर्वजण मिळून करूया. तरच या राज्यामध्ये, तरच या देशामध्ये या ठिकाणी समतेचं, ममतेचं राज्य निर्माण होईल, टिकेल. आणि जी काही परिस्थिती निर्माण झाली ते आपल्याला उलथवून टाकता येईल. म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी तारणारा एकच उजेड आहे, एकच प्रकाश आहे, एकच ज्योत आहे. त्याचं नाव या ठिकाणी प्रबोधनाची चळवळ आणि त्या प्रबोधनाचा मूळ बेस आहे तो म्हणजे भारतीय संविधानाची मूलतत्व. ही सर्व घेऊन आपण समोर जाऊया आणि ही चळवळ गतिमान करूया. या सगळ्या उठाठेवीसाठी, या सगळ्या कार्यक्रमासाठी, अशा सगळ्या चळवळी निर्माण व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून यथाशक्ती हातभार लावूया अशी या ठिकाणी प्रतिज्ञा करूया. मला या ठिकाणी आयोजकांनी कार्यक्रमाचा अध्यक्ष केलं, माझी खऱ्या अर्थाने उंची वाढवली, मला ताकद दिली, लढण्याचं बळ दिलं आणि व्यवस्थेनं जे काही मला नाकारलं होतं त्याच व्यवस्थेच्या थोबाडीत मारून या आयोजकांनी त्या व्यवस्थेला सांगलं की गोविंद दळवीसुद्धा या चळवळीचा पुढचा कार्यकर्ता बनू शकते, तुमच्या छातीवर बसू शकते, तुमच्या व्यवस्थेला सुरुंग लावू शकते. हा आशावाद, ही ताकद माझ्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो. आपण सर्वांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपलेसुद्धा सर्वांचे धन्यवाद देतो. आणि वारे सरांच्या सत्राचा मला अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. हे खरोखर
एक आनंदाचा क्षण म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. थँक्यू. धन्यवाद सर. आपले वय आणि मूर्ती लहान जरी असली तरी कीर्ती महान आहे. अध्यक्षीय मनोगतातून आजच्या विषयाचे सार आणि त्यामागील व्यापक दृष्टिकोन अत्यंत प्रभावीपणे आपण उलगडलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आता आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आला आहे. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर विचारमंथन करणार आहोत त्या तो विषय म्हणजे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान. हा विषय केवळ ऐतिहासिक नाही तर अत्यंत वर्तमानकालीन आहे. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती करत आहोत किंवा प्रगती करत असलो तरी समाजात जातीयता, विषमता आणि अंधश्रद्धेची छाया पूर्णपणे दूर झालेली नाही. म्हणूनच राष्ट्र उभारणी ही केवळ राजकीय प्रक्रिया नसून ती सामाजिक परिवर्तनाच्या भक्कम पायावर उभी असते. एकीकडे महात्मा ज्योतिराव फुले यांनी अज्ञान, अंधश्रद्धा आणि जातीभेदाविरुद्ध लढा देत समाजाला जागृतीची दिशा दिली आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या जागृतीला संविधानाच्या माध्यमातून समता, न्याय आणि हक्काची भक्कम पायाभरणी दिली. फुले आंबेडकरांनी शिक्षणाला मुक्तीचे साधन मानले आणि आजही सर्वसमावेशक शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच त्यांचे विचार केवळ स्मरणासाठी नसून ते आचरणात आणण्यासाठी आहेत आणि हाच आजच्या काळाचा खरा संदेश आहे. सिर्फ बातें करने से बदलाव नहीं आता, विचारों को जीना पड़ता है, तब इतिहास बनता है. मी वारे सरांना विनंती करतो, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान या विषयावर विचार व्यक्त करावेत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र, वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्माननीय गोविंद दळवी, याचे स्वागताध्यक्ष श्रीयुत मगर अंबुरे, विठ्ठल दैफळे सर, RD शिंदे सर, सभागृहामध्ये खूप मान्यवर लोक बसलेले आहेत. डॉक्टर अनंत राऊत सर आहेत, बालाजी थोटवे सर आहेत, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी आणि अनेक प्राध्यापक आहेत, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शिंदे सर आहेत, अनेक मान्यवर आहेत. ते सर्व मान्यवर भावांनो आणि बहिणींनो, महात्मा फुले युवा प्रबोधन मंचानं हे आज अशा पद्धतीचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला आहे आणि मला मुद्दाम बोलवलं अहमदनगरहून. मी मनापासून आभारी आहे या युवा प्रबोधन मंचाच्या सर्व सहकाऱ्यांचा. आत्ता गोविंद दळवी पुन्हा ही प्रबोधन मालिका खंडित होऊ नये असं म्हणत होते. ही प्रबोधन मालिका पुढे चालत राहावी असं म्हणत होते. बऱ्याच वेळेला काही लोकांचा एक असा समज असतो की व्याख्यानाने आणि लेख लिहून काय होतं, त्यांनी कुठे बदल होतात का व्याख्यानाने. आणि हे खरं आहे की जर जनमानसासोबतची प्रत्यक्ष कृती काहीच नसेल तर नुसती व्याख्यानं हे कधीच उपयोगाची होत नाहीत. त्यामुळं आपण जनमानसासोबतची प्रत्यक्ष कृती जोडून घेण्याची करू, त्याला मदत म्हणून व्याख्यानं उपकारक ठरतात. प्रबोधनाच्या संदर्भामध्ये आपल्या परंपरेमध्ये 12व्या शतकामध्ये संत नामदेवांनी एक असं म्हटलं होतं की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. एका अर्थानं अलीकडच्या काळातल्या प्रबोधनाची ती सुरुवात होती. संत नामदेवांचं अलीकडे आणि देहू आळंदीवरून पंढरपूरला दरवर्षी जाणाऱ्यांना तो विसर पडणं हे तर फारच दुःखद आहे. संपूर्ण वारकरी चळवळ 18 पगड जातीतलं नेतृत्व उभं करून 18 पगड जातीतल्या संतांना अभिव्यक्तीची
प्रेरणा देऊन त्यांना त्यांचे सगळे अनुभव, मग ते वेदनेचे असतील किंवा आनंदाचे असतील, ते अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी प्रेरणा देणं आणि ही संपूर्ण वारकरी चळवळ संघटित करणं, याच्या पाठीमागचा जो सगळा दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन संत नामदेवांचा आहे. आणि त्या संत नामदेवांनी अतिशय दूरदृष्टीनं या वारकरी संप्रदायाची उभारणी केलेली आहे. त्या वारकरी संप्रदायामध्ये अलीकडे कोण घुसखोर आणि कोण मूळ असा वाद सुरू झालेला आहे. सकलांसी आहे येथे अधिकार असा जो पुकार आहे, तिथे घुसखोर असं कोणाला म्हणता येत नाही. परंतु मूळ वारकरी विचार सोडून आपल्या संकुचित स्वार्थासाठी संतांच्या नावावरती काही भलतंच खपवणं आणि निवडणुकीच्या काळामध्ये स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्यांनी सरळ सरळ प्रचार करणं, तोही संकुचित धर्मांध विचारांचा, हे तुम्ही मूळ संत विचारांना प्रामाणिक राहून करतायत का, असा प्रश्न मात्र विचारला पाहिजे. घुसखोर वगैरे हे शब्द सोडून देऊया, पण तुम्ही किमान मूळ संत विचाराला बांधील आहात का? तर त्या संत नामदेवांचा उल्लेख मी मुद्दाम केला. एक आहे, पण आपल्यासारख्यांना संत परंपरेकडून एक शिकण्याची गरज आहे का कोणास ठाऊक, परंतु रेनेसान्सच्या प्रभावाखाली भारतातली राज्यशास्त्राची परिभाषा तयार झाली आणि भारतामध्ये जी राज्यशास्त्राची परिभाषा विद्यापीठामधून आली ती रेनेसान्सच्या प्रभावातून, त्या याच्यातून म्हणा किंवा आपल्या उणिवांच्यामुळे म्हणा, आपल्याकडे जो एक असा अहंभाव असतो की मी आता काहीतरी सांगायला आलो आहे किंवा मी आता प्रबोधन करायला आलो आहे. तर मी नामदेवांचा उल्लेख मुद्दाम केला की संत परंपरेमध्ये मी आता काहीतरी सांगायला आलो आहे असा भाव कधीच नाही आहे. संतांचा तो सगळा आपल्या मनाशी संवाद आहे आणि आपल्या मनातला संवाद इतरांच्या बरोबरच्या संवादासाठी संत खुले करतायत. मी आता तुम्हाला काहीतरी शिकवायला आलो आहे अशा पद्धतीचा स्टान्स संतांचा कधीच नाही. त्यामुळे प्रबोधनाची पद्धत आणि माध्यमं ही आपल्याला संत परंपरेकडून शिकली पाहिजेत असं मला वाटतं. त्यामुळे प्रबोधन हे महत्त्वाची गोष्ट. बाबासाहेबांनी एका पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की कोणत्याही राजकीय क्रांतीच्या आधी एक प्रबोधनाची चळवळ होऊन गेलेली असते आणि म्हणून ते युरोपातल्या क्रांतीला, त्याच्या आधीच्या रेनेसान्सची जी प्रबोधन चळवळ होती त्याला ते क्रेडिट देतात. तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी रयतेची क्रांती किंवा रयतेच्या राज्य उभं केलं त्याला बाबासाहेब असं म्हणतात की संतांनी एक मशागत केली होती प्रबोधनाची आणि संतांनी जी उदारमतवादाची मशागत केली त्याच्या पायावरती छत्रपतींचं रयतेचं राज्य उभं राहिलं. त्यामुळे राजकीय बदल जरी घडवायचे असतील तरी त्याला एक सकस अशी प्रबोधन चळवळ त्याच्या पायाशी असावी लागते. पण अर्थातच ती विचारानं सकसही असायला हवी आणि त्याचबरोबर संवादाची एक अतिशय सहज सोपी शैली त्या प्रबोधनाकडे असायला हवी असं मला वाटतं. आणि त्या अर्थानं महात्मा फुले युवा प्रबोधन मंच इथून पुढच्या काळामध्ये जे काही कार्यक्रम घेईल त्याच्यामध्ये माझ्यासारख्या भाषण करणाऱ्यांना अधिक न बोलवता प्रबोधनाचे अन्य फॉर्म्स पण आपल्याला वापरता येतील का हे बघितलं पाहिजे. अर्थात व्याख्यात्यांची गरज असते. मीही अनेक कार्यक्रमांचं स्वतः आयोजन करत असतो. मी कटाक्षानं असं पाळतो की आपण 50% संयोजक असलं पाहिजे आणि 50% व्याख्याते असलं पाहिजे. त्यामुळे एक संयोजक म्हणून माझा अनुभव असा आहे की दिलेल्या विषयावरती आणि सहज सोप्या पद्धतीनं बोलणाऱ्या वक्त्यांची आज वानवा आहे. अनेक वक्ते तर संयोजकांनी काय ठरवलं आहे हे ऐकून घेतात आणि येऊन शेवटी त्यांच्या डोक्यात त्यावेळेला जे काही एक विषय असतो तो विषय आपला ओतून जातात. त्यामुळे संयोजकांनी आज इथल्या संयोजकांनी असं ठरवलं आहे आणि मला 15 दिवस आधी कळवलं आहे की बाबासाहेब आणि महात्मा फुले यांचं राष्ट्र उभारणीतलं योगदान याच्यावरती आपण बोलावं. बाबासाहेब आणि महात्मा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव तुम्ही करताय ही आनंदाची बाब आहे. पण महामानवांच्या बाबतीमध्ये आणि त्यांचे जयंती उत्सव करताना आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महामानव हे त्यांच्या कर्तृत्वानं आधीच मोठे झालेले असतात. जयंती उत्सव करताना आपण बेंबीच्या देठापासून त्यांचा जय जयकार केल्यामुळं त्यांच्या मोठेपणामध्ये कुठलीही भर पडणार नसते. ते त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वानंच मोठे झालेले असतात. आपल्याला जयंती उत्सव साजरा करायचा आहे तो आपल्या आजच्या प्रश्नांना भिडण्यासाठी
महामानवांचे विचार कुठे उपयोगी पडतायत का हे बघण्यासाठी. केवळ त्यांचा जय जयकार करून आपण त्यांच्यावर उपकार करत नाही, ते त्यांचं काम करून गेलेले आहेत. आपल्याला कुठं आपलं आव्हान जे आहे आपल्यासमोर आज, आणि आव्हान खूप गंभीर आहे. त्यातल्या एकाचा उल्लेख गोविंद दळवी यांनी केला. शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल जवळजवळ 32 वर्षानंतर एका आमदाराला जाग आली. म्हणजे ते पुस्तक 32 वर्षापासून महाराष्ट्रात विकलं जात आहे. त्याच्या प्रति 1.5 लाख घरामध्ये गेलेले आहेत. त्याची पुन्हा पुन्हा चर्चा झालेली. एका अर्थानं आत्ता त्या पुस्तकाची पुरोगामी चळवळीमध्ये चर्चा थांबली होती, कारण 1.5 लाख पुस्तकं आधीच पोहोचलेली आहेत. इतक्या वर्षानंतर एका आमदाराला जाग येते आणि रात्री 12 नंतर ते फोन करतात. तर खरं म्हणजे ते प्रकाश आंबी जे आहेत त्यांनी तो लक्षात घ्यायला पाहिजे होते की अशा माणसांचे कॉल रात्री 11 नंतर कधीच घेऊ नयेत. ते कदाचित संध्याकाळी 7ला वगैरे फोन केला असता 6ला तर ते कदाचित वेगळं बोलले असते बरं का राऊत सर. हे रात्री 12 नंतर बसले असतील कुठेतरी आणि मग ते बोलले. हसण्याजोगं नाही आहे खरं म्हणजे. ही जी मस्ती आहे ना, ही मस्ती कुठून येते नेमकी म्हणजे. आणि अलीकडच्या काळामध्ये इतक्या बिनधास्तपणे म्हणजे त्यानं जे संपूर्ण बोललेलं आहे हे कोणत्याही शहाण्या माणसाला ऐकवत नाही अशा पद्धतीची भाषा त्यानं वापरलेली आहे. केवढ्या घाणेरड्या अतिशय अश्लील शिव्या आई बहिणींच्या नावाने दिलेल्या आहेत. आणि मला खरं तर त्या आमदारापेक्षा, कारण त्यांनी त्याची लायकी याच्या आधी अनेक वेळा दाखवून दिलेली आहे, परंतु असा माणूस सत्तेत असावा आपल्यासोबत असं ज्यांना वाटतं त्यांच्या बुद्धी दारिद्र्याची कीव करावीशी वाटते. पण मग आता ती कोणाकोणाची करावी, कारण हा माणूस आधीच्या सरकारमध्ये सुद्धा होता, आधीच्या सरकारचा सुद्धा पाठीराखा हा माणूस होताच. त्यामुळं राजकारणाबद्दल आज काय बोलावं हे आहे. पण अर्थात वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष इथं बसलेले आहेत, त्यामुळं राजकारणाबद्दल बोलण्याजोगं काही नक्कीच आहे, अगदीच काही नाही असं नाही, हे बसलेले आहेत इथे. मित्र, बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये एक प्रश्न सतत त्याच्या आधी एक सांगतो की मागचे 15 वर्ष मी सोशल मीडिया फॉलो करतो आहे. आणि पूर्वी साधारणपणे 30 जानेवारी म्हणजे गांधीजींची शहादत दिवस किंवा 2 ऑक्टोबर गांधी जयंती आली की त्याच्या 1-2 दिवस आधीपासून गांधीजीबद्दल एक अतिशय अपमानास्पद थेटपणे किंवा अप्रत्यक्षपणे अशा पोस्ट कुठल्या तरी लॅबोरेटरीमध्ये, आपल्याला माहिती आहे त्या कुठल्या लॅबोरेटरीत बनतात, त्या फिरायच्या आणि गांधीजींची अवमानना ही अवहेलना करणाऱ्या पोस्ट यायच्या. परंतु या सगळ्या काळामध्ये बाबासाहेबांच्याबद्दल सहसा सोशल मीडियावरती कुणी लिहायचं धाडस करत नव्हतं. पण मागच्या 2-1 वर्षामध्ये आणि यावर्षी विशेषतः 14 एप्रिलच्या आसपास बाबासाहेबांच्याही योगदानाबद्दल अतिशय कटू अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करणारे किंवा अतिशय घातक अशा पोस्ट आता फिरायला लागलेल्या आहेत. म्हणजे एका अर्थानं त्यांनी गांधीजींच्या नावाने प्रयोग करून बघितला आणि आता ते हळूहळू महात्मा फुले आणि गांधीजींच्याबद्दल बाबासाहेबांच्याबद्दलही समाज माध्यमातून बदनामी करतायत. त्याच्यातला एक छुपा असा प्रश्न आहे की, आणि मग पुन्हा ते असं की तिथे गांधीजींच्या विरुद्ध आंबेडकरांना उभं करायचं की गांधी स्वातंत्र्यासाठी जेव्हा लढले त्यावेळेला बाबासाहेब काय करत होते किंवा गांधी तुरुंगात गेले तेव्हा बाबासाहेब कुठं होते, अशा पद्धतीच्या पोस्ट. मी त्यांना गांधीजींच्याबद्दलही काही देणं घेणं नसतं आहे, त्यांना फक्त असंतोष पसरवायचा. किंवा महात्मा फुलेंच्याही संदर्भामध्ये त्या पोस्ट येतात की महात्मा फुले इंग्रज सरकारचे हिमायती होते, इंग्रज सरकारच्या सोबत काम करत होते. अर्थात महात्मा फुल्यांनी ते कुठेही लपवून ठेवलेलं नाही. महात्मा फुल्यांनी सगळ्या आपल्या ग्रंथसंपदेमध्ये की इंग्रजांचं राज्य एक वरदान म्हणून आम्हाला आलेले आहे आणि आम्हाला शोषितांच्यासाठी एका अर्थानं इथे आम्हाला आता थोडी मोकळीक मिळाली, श्वास घेण्याची उसंत मिळाली आहे. ते महात्मा फुलेंचं जे म्हणणं आहे हे समजून घेण्याजोगं आहे. आणि त्याच्यामुळं इंग्रज परकीय होते, इंग्रजांनी आपल्याला गुलाम केलं होतं, इंग्रजांना घालून देणं गरजेचं होतं. असं असलं तरी इंग्रज इथं आल्यामुळे इथल्या पुरोहितशाहीला काय धक्के बसले, इंग्रज इथं आल्यामुळे इथल्या जातीप्रथेच्या परंपरांना काय धक्के बसले आणि इंग्रज इथं आल्यामुळे इथं काही नवा विचार आला का आणि त्या अर्थानं इंग्रजांचं काही योगदान आहे का, हा विश्लेषक विचार करावाच लागेल आणि तो महात्मा फुल्यांनी त्यांच्या काळात केला होता. पण बाबासाहेब काय करत होते या प्रश्नाला माझ्यासारख्याचं एक साधं सरळ उत्तर आहे की महात्मा गांधी जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ चालवत होते, महात्मा गांधी आणि काँग्रेस पक्ष,
त्यावेळेला बाबासाहेब गांधीजींना आणि काँग्रेस पक्षाला काही तिखट आणि काही टोकदार प्रश्न विचारत होते. हे बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन आहे असं माझं विधान आहे. आता महाविद्यालयामध्ये काही जण म्हणतात की ते लढत होते आणि त्यांनाच तिखट प्रश्न विचारणं, त्यांनाच टोकदार प्रश्न विचारणं हे कॉन्ट्रीब्युशन कसं असेल? तर हे कॉन्ट्रीब्युशन अशा अर्थानं आहे की स्वातंत्र्याची चळवळ जेव्हा सुरू असते त्यावेळेला त्या स्वातंत्र्याच्या चळवळीला फार मोठ्या समूहाचं योगदान किंवा पाठिंबा तेव्हाच मिळत असतो जेव्हा त्या मोठ्या समूहाला आपल्या वैयक्तिक उत्कर्षाचं प्रतिबिंब स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिसतं. हे सरळ हितसंबंधांच्या लढाया असतात. नाहीतर 1857 साली जे लढले ते काही कमी बहादर नव्हते, ते बहादर होते, परंतु इंग्रजांना घालवून दिल्यानंतर इथं कोणाचं राज्य येणार आहे याच्याबद्दल त्यांचं काही अभ्यास नव्हता, त्याची काही त्यांनी मांडणी केलेली नव्हती आणि त्याचं नेतृत्व या देशातल्या संस्थानिकांच्याकडे होतं. त्यामुळे खरोखर हा लढा जर यशस्वी झाला 1857चा आणि जर इंग्रज निघून गेले तर इथं जर पुन्हा या संस्थानिकांचंच राज्य येणार असेल तर मग आपल्याला काय त्याच्याशी देणं घेणे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडणं अगदी स्वाभाविक आहे. पुढे 1885 साली जी काँग्रेस स्थापन झाली तिनं सनदशीर लढा दिला. तो तर सुरुवातीच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये ब्रिटिश नागरिकांना जे अधिकार मिळतात तसे ब्रिटिश सरकारनं आम्हाला भारतात द्यावेत, इथून सुरुवात झाली काँग्रेसची. म्हणजे त्या ब्रिटिश राजवटीला विरोध नव्हता. तो खरा जालियनवाला बागेच्या हत्याकांडानंतर झाला आणि मग पुढे गांधीजींनी सुद्धा आपली भूमिका बदलली आणि गांधीजींनी इंग्रजांना इथून हाकलून दिलं पाहिजे या भूमिकेतून चळवळ सुरू केली. त्याच्या आधी या देशामध्ये आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा हा वाद झाला टिळक आणि आगरकरांचा. स्वाभाविक आहे, टिळक मोठे नेते होते, पण स्वातंत्र्य चळवळीच्या बाबतीमध्ये एक प्रश्न सतत विचारला गेला पाहिजे आणि तो प्रश्न आहे की कोण कोणाच्या स्वातंत्र्यासाठी लढतंय. स्वातंत्र्यासाठी लढतंय या एका वाक्याने चित्र स्पष्ट होत नाही. कोण कोणाच्या स्वातंत्र्यासाठी लढतंय याच्यातून चित्र स्पष्ट होतं. त्यामुळे टिळकसुद्धा कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याची संकल्पना मांडत होते हे अभ्यासलं पाहिजे. आता मी टिळक हा आपला आजचा विषय नाही आहे, परंतु टिळकांचा त्या अंगाने सामाजिक समतेच्या अंगाने टिळकांच्याबद्दल विश्लेषण करायला हवं, म्हणजे मग ते कोणाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते हे कळतं. पण गांधीजी आले आणि गांधीजींनी मग ते आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा हा वाद एका अर्थाने संपुष्टात आणला आणि त्यांनी सामाजिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा दोन्ही पुढे जातील असे काही कार्यक्रम काँग्रेसच्या वतीनं देण्याची सुरुवात केली. पण तरीही गांधीजींच्या या देशातल्या जातविषयक आकलनामध्ये काही उणिवा होत्या आणि त्याच्यामुळे काँग्रेसची ही चळवळ ज्या पद्धतीनं पुढं जात होती त्यानं बाबासाहेब अस्वस्थ होणं स्वाभाविक होतं. त्यामुळे बाबासाहेबांनी जे तिखट प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं सार 2 प्रश्नामध्ये येतं फक्त, की स्वातंत्र्य चळवळ चालवायची आहे ना, ठीक आहे, परंतु 2 प्रश्न आम्हाला विचारायचे आहेत की कोणाचं स्वातंत्र्य आणि कोणापासून स्वातंत्र्य. हे बाबासाहेबांच्या प्रश्नांचं सार होतं आणि हे फार महत्त्वाचं आहे. हे प्रश्न विचारून बाबासाहेबांनी स्वातंत्र्य चळवळीची गाडी योग्य ट्रॅकवर आणायला मदत केली. हे बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. बाबासाहेब जेव्हा असं म्हणत होते की इंग्रजांच्या साम्राज्यवादापासून तुम्हाला मुक्ती हवी आहे तर मान्य आहे, आम्हालाही मान्य आहे, पण आम्हाला फक्त इंग्रजांच्या साम्राज्यवादापासून मुक्ती मिळवून आम्हाला उपयोग नाही. आम्हाला या देशातल्या पुरोहितशाहीच्या मगरमिठीपासूनही मुक्त व्हायचं आहे आणि या देशातल्या सरंजाई जाचापासूनही मुक्त व्हायचं आहे. त्यामुळं आमच्या स्वातंत्र्याची संकल्पना केवळ इंग्रजांना हाकलून देणं ही नाही, तर पुरोहितशाही संपली पाहिजे आणि सरंजामदारी संपली पाहिजे, तर आमच्या स्वातंत्र्याला काही अर्थ आहे. नाही तर पुन्हा याच पद्धतीची राजवट आली तर आमच्या नशिबी तेच भोग आहेत. गांधीजींना जे तिखट प्रश्न विचारले त्याच्यातून गांधीजी बदलले. खरं म्हणजे गांधी आणि आंबेडकर यांचा एक फार वादविवाद आणि संवाद त्या काळात झालेला आहे, ज्याच्यातून गांधीजी अधिक बदललेत, काही प्रमाणात बाबासाहेबही बदललेत. त्यामुळे गांधीजींनी चातुर्वर्ण्याबद्दलची भूमिका नंतरच्या काळात बदलली. म्हणजे आता आपला विषय जो आहे त्याला अनुषंगाने मी एवढंच म्हणेल की केवळ इंग्रजांच्या साम्राज्यवादापासून मुक्ती नको आहे, तर पुरोहितशाहीच्या मगरमिठीपासून सरंजामदारांच्या जाचापासून मुक्ती हवी आहे. अशा पद्धतीचं स्वातंत्र्याबद्दलचे प्रश्न उपस्थित करून बाबासाहेबांनी स्वातंत्र्य चळवळीची गाडी योग्य ट्रॅकवर आणली. हे बाबासाहेबांचं योगदान नाकारता येण्याजोगं नाही, लक्षात घ्या.
फार मोठं त्यांचं ते योगदान आहे. पण मग बाबासाहेबांनी स्वतंत्रपणे आपलं जे काम केलेलं आहे या कामाकडे कसं बघायचं? मला असं वाटतं की दलितांचे नेते ही बाबासाहेबांची इमेज पुसण्याचा आपण सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. इथं बसलेले लोक आपण असं काही मानत नसू, परंतु तरी बाबासाहेबांच्या समाजाचे लोक आणि जे बाबासाहेबांच्या समाजाचे नाहीत असे लोक या दोन्ही तंबूंनी दलितांचे नेतेही बाबासाहेबांची प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांनी मी हे थोडं फास्ट सांगतो, एरवी विस्तारानं सांगता येतं ते, परंतु बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये जो पहिला राजकीय पक्ष स्थापन केला त्याचं नाव आहे स्वतंत्र मजूर पक्ष. जे बाबासाहेबांनी जे राजकारण चालू केलं ते कुठल्याही एका जातीच्या नावाने केलेलं नाही आहे, कुठल्याही एका प्रवर्गाच्या नावाने केलेलं नाही आहे. स्वतंत्र मजूर पक्ष म्हणून बाबासाहेबांनी राजकारण चालू केलं आणि स्वतंत्र मजूर पक्षाची मनमाडला एक मोठा मेळावा झालेला आहे स्वतंत्र मजूर पक्षाचा. तिथे तो मेळावा झाला तेव्हा स्पष्टपणे बाबासाहेबांनी असं लिहिलं आहे की कष्ट करून जगणारे शेतकरी आणि कामगार सर्व जातीतले, कष्ट करून जगणारे, घाम गाळून जगणारे सर्व जातीतले शेतकरी आणि कामगार यांना न्याय मिळावा, त्यांच्या श्रमाला किंमत मिळावी, त्यांच्या घामाला न्याय मिळावा, याच्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष काम करेल. ही भूमिका किती व्यापक आहे. याच्यामध्ये ना जातीचा विषय ना धर्माचा विषय, हे संपूर्णपणे कष्टकरी म्हणून आहे. एक कष्टकरी म्हणून ओळख निर्माण करू पाहत होते, म्हणून स्वतंत्र मजूर पक्षाचं राजकारण बाबासाहेबांनी केलं. आणि मला असं वाटतं 1937 साली जी निवडणूक लढवली, 37 किंवा 36 असेल, जी निवडणूक लढवली स्वतंत्र मजूर पक्षानं, त्यावेळेला बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये त्या पक्षाचे 17 आमदार निवडून आलेले आहेत स्वतंत्र मजूर पक्षाच्या भूमिकेमधून. परंतु स्वातंत्र्य चळवळीची देवाण घाटाघाटी जशा पुढच्या टप्प्यावरती गेल्या आणि इंग्रजांनी जेव्हा ठरवलं की आता भारतातून निघून जायचं आहे, तेव्हा इंग्रजांनी इथल्या सामाजिक एकतेमध्ये पाचर मारण्याच्या मिशानं जे काही हालचाली सुरू केल्या त्याच्यामध्ये जातीय निवाडा त्यांनी आणला आणि त्या जातीय निवाड्यामधून शीख समाजाला राखीव जागा मिळतील अशा पद्धतीची रचना आली, मुसलमान समाजाला राखीव जागा मिळतील अशा पद्धतीची. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु या देशामध्ये मुसलमान समाजाला अधिकृतपणे राखीव जागांची चर्चा झालेली आहे जातीय निवाड्याच्या निमित्ताने. आणि मग जातीय निवाड्याच्या अंगाने जर का सगळे वेगवेगळ्या समूहांचे न्याय हक्क ठरणार असतील तर मग स्वाभाविकपणे बाबासाहेबांच्यावरती पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाचे हितसंबंध सुरक्षित राखणं ही तर बाबासाहेबांची मोठी जबाबदारी होती. आणि म्हणून बाबासाहेब जेव्हा पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजासाठी भूमिका मांडायला लागले इंग्रजांच्या बरोबर, त्यावेळेला त्यांच्यासमोर हा पेच टाकला गेला की तुम्ही पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाच्या वतीने बोलू शकत नाहीत, कारण तुमच्या पक्षाचं नाव स्वतंत्र मजूर पक्ष आहे. तुम्ही जातीय आधारावर कामच करत नाही आहेत, तुम्ही स्वतंत्र मजूर पक्ष म्हणून काम करतायत. तो पेच जाणीवपूर्वक टाकला गेला आणि म्हणून मग बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष गुंडाळून शेड्यूल कास्ट फेडरेशन हा नवीन पक्ष निर्माण केला. पण ती बाबासाहेबांची पहिली पसंत नव्हती. पहिली पसंत स्वतंत्र मजूर पक्ष, सर्व जाती धर्माचे घाम गाळणारे शेतकरी आणि कामगार ही बाबासाहेबांच्या राजकारणाची पहिली पसंत होती. हे आपण कधीतरी समजून घेणार आहोत की नाही. आणि मग हे पहा, जसं स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व होतं म्हणून गांधीजींना अनेक वेळेला काही भूमिका घ्याव्या लागल्या, तसे ते त्या काळातले पेच असतात आणि बाबासाहेबांच्या समोर हा पेच होता. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे मात्र बाबासाहेबांनी स्वतःहून पुन्हा शेड्यूल कास्ट फेडरेशन नाकारून एका वेगळ्या रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडलेली आहे. त्याच्यासाठी समाजवादी नेत्यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे. दुर्दैवानं त्यांची तब्येत बिघडत गेली आणि तो रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या हयातीत उभा राहिला नाही. तर बाबासाहेबांना फार कमी आयुष्य मिळालं. आता या अंगानेही कधी चर्चा होत नाही. बाबासाहेबांचे समकालीन इतर नेत्यांना जेवढं आयुष्य मिळालं तेवढं आयुष्य बाबासाहेबांना मिळालं नाही. का नाही मिळालं? बाबासाहेबांच्या तब्येतीमध्ये काही जन्मल्यापासून दोष नव्हते काय, का त्यांच्या तब्येतीत काही आधीच काही प्रॉब्लेम नव्हते. पण ज्या हालापेष्टा खाऊन बाबासाहेबांनी काम केलं, ज्या ताणतणावाच्या परिस्थितीत आणि साधनं नसताना बाबासाहेबांनी काम केलं, त्याचा अपरिहार्य परिणाम त्यांच्या तब्येतीवरती झाला आणि ते लवकर गेले. म्हणून त्यांच्या हयातीत तो रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला नाही. पण मधल्या काळामध्ये बाबासाहेब 1942 ते 1946 या काळामध्ये गव्हर्नन्स काउन्सिलमध्ये मजूर विभागाची जबाबदारी सांभाळत होते
आणि ही मजूर विभागाची जबाबदारी सांभाळताना बाबासाहेबांनी जे ऐतिहासिक काम करून ठेवलेलं आहे त्याची दखल या देशातल्या कामगार चळवळीनं आजपर्यंत घेतलेली नाही. कामगारांचे म्हणून जे मूलभूत अधिकार आहेत की कामाचे तास 8च असावेत, त्यापेक्षा अधिक काम करावं लागलं तर त्याचा वेगळा मोबदला मिळावा, कामाची निश्चितता असायला हवी, ठराविक काळानंतर वेतनवाढ झाली पाहिजे, कामगाराच्या म्हातारपणाची सोय म्हणून पेन्शन सारखी सुविधा असली पाहिजे, कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असलं पाहिजे आणि व्यवस्थापनामध्ये कामगारांचे प्रतिनिधी असले पाहिजेत. किती महत्त्वाचे सगळे 7-8 मुद्दे मी मांडले, लक्षात ठेवा की कामाचे तास 8च असले पाहिजेत, अधिक काम करावं लागलं तर वेगळा मोबदला, कामाची निश्चिती, ठराविक काळानंतर वेतनवाढ, म्हातारपणाची एक सुरक्षितता म्हणून पेन्शनची सोय, कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण आणि व्यवस्थापनामध्ये कामगारांचे प्रतिनिधी, हे जे कामगारांचे मूलभूत अधिकार आहेत, भारतातल्या कामगारांना हे मूलभूत अधिकार मिळावेत याची पायाभरणी 1942 ते 1946 या काळामध्ये बाबासाहेबांनीच करून ठेवली होती हे मजूर मंत्री म्हणून. आणि मग नंतर संविधान निर्मितीची जबाबदारी आल्यानंतर पुढे हे सगळे मुद्दे संविधानामध्ये आले, पण पायाभरणी तर 42 ते 46 या काळातच झाली होती, लक्षात घ्या. इथं काही महिला आहेत, आई बहिणी आहेत इथे, या देशातल्या किती महिलांना हे माहिती आहे की भारतातल्या नोकरी करणाऱ्या महिलांना बाळंतपणाची रजा ही जी सुरू झाली ही ती बाबासाहेबांच्यामुळे 1942 ते 1946 या काळात झालेली. आता बाबासाहेब जर दलितांचे नेते असते तर प्रायोरिटी काय असते लक्षात घ्या. 1942 ते 1946 या काळामध्ये बाबासाहेब ज्या समाजाचं एका अर्थानं त्यांच्यावर जबाबदारी होती त्या समाजातले पुरुषसुद्धा शिकलेले नव्हते जास्त, त्यामुळे महिला तर शिकलेल्या असण्याची शक्यताच नव्हती, त्या महिला नोकरी करत असण्याची शक्यता नव्हती. आणि तरीही बाबासाहेब 1942 ते 46 या काळात महिलांना बाळंतपणाची रजा मिळावी या मुद्द्याचा आग्रह धरतात. ते कोणत्या महिलांसाठी आग्रह धरतात? म्हणजे हे ब्राह्मण महिला, मराठा समाजाच्या महिला, मारवाडी समाजाच्या महिला, ओबीसी महिला यांच्यापर्यंत हे आपण कधी पोहोचू शकलो आहेत का की बाबासाहेबांनी त्या काळात याचा आग्रह धरलेला होता? हे आपण नाही पोहोचू शकलेलो. आणि त्याच्यामुळे दलितांचे नेते ही बाबासाहेबांची प्रतिमा अधिक ठसठशीत व्हायला मदत झालेली, लक्षात घ्या. इथं राज्यशास्त्राचे अनेक अभ्यासक आहेत, त्या सर्वांना हे माहीत असणार आहे की इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये लोकशाहीचा म्हणजे हे सुरू झाल्यानंतर वाटचाल पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना मत टाकण्याचा हक्क मिळालेला नाही आहे. मताधिकार महिलांना म्हणजे बाई माणसाला बाप्या माणसाच्या बरोबर तो मिळालेला नाही आहे. इंग्लंडमधल्या महिलांना कित्येक वर्ष भांडावं लागलं की तुम्ही बाप्या माणसाला मताचा अधिकार दिलेला आहे, बाई माणसानं काय घोडं मारलेलं आहे. त्या लढल्या तेव्हा त्यांना मग मिळाला. भारतामध्ये 26 जानेवारी 1950ला पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना मताचा अधिकार मिळाला. हे बाबासाहेबांचं ऋण आपण कधी सांगणार आहोत समाजाला. आणि त्याच्यातला शेवटचा मुद्दा हिंदू कोड बिलाचा मला सांगायचा आहे मुद्दाम, की हिंदू कोड बिलाच्या प्रश्नावरती आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरती बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. मंत्रिपदाचा राजीनामा देणं ही इतकी सोपी गोष्ट नाही, हे आजच्या काळातल्या लोकांना तर नक्कीच कळेल. पद मिळवण्यासाठी लोक काय काय करतात, काय काय उलाढाली करतात, काय काय उचापत्या करतात. स्वतःला मिळत नसेल तर घरात कोणाला तरी मिळावं म्हणून सगळ्या फिल्डिंग लावतात. तिथे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मंजूर होत नाही म्हणून आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ह्या हिंदू कोड बिलाच्या लाभार्थी कोण? म्हणजे या मराठा समाजातल्या महिलांना, ब्राह्मण समाजातल्या महिलांना, मारवाडी समाजातल्या महिलांना किंवा ज्या जी कोणी स्वतःला हिंदू समजतात अशा महिलांना कधी आपण जाऊन सांगितलं आहे का की तुमचं लग्नाच्या आधीचं स्टेटस, लग्न करतानाचं स्टेटस, दुर्दैवानं लग्न तोडावं लागलं तर एकट्या राहणाऱ्या बाईचं स्टेटस आणि तिचे सन्मान आणि तिचा हक्क, मी फार विचारपूर्वक शब्द वापरतो आहे की हिंदू कोड बिल म्हणजे लग्नाच्या आधीचा बाईचा सन्मान आणि हक्क, लग्न करतानाची जी प्रक्रिया आहे विधी तिथला तिचा सन्मान आणि हक्क, आणि दुर्दैवाने लग्न तोडावं लागलं तर ते लग्न घटस्फोटानंतरचा तिचा सन्मान आणि हक्क हे सुरक्षित राहावेत ही बाबासाहेबांची कळकळ होती. आणि ती केवळ दलित महिलांसाठी नव्हती.
त्यामुळे बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असे अनेक बिंदू दिसतील की जिथं बाबासाहेब आपल्या दलितत्वाच्या मर्यादा ओलांडून मनुष्यत्वाच्याकडे दिशेनं भूमिका घेत आहेत, एकूण मानवी समाजाच्या भल्याची भूमिका घेत आहेत आपल्या दलितत्वाच्या मर्यादा ओलांडून. हे तुम्हाला अनेक ठिकाणी दिसेल, पण बाबासाहेबांची ती व्यापक प्रतिमा आपण कधी सांगितलेली नाही आहे. आता हे राष्ट्र उभारणीचं कार्य आहे म्हणजे नाही तर मग वेगळं काय आहे? म्हणजे पहिले गांधी आणि काँग्रेसला जे तिखट प्रश्न विचारले जात होते आणि त्याच्यातून स्वातंत्र्य चळवळीचं उद्दिष्ट जे व्यापक बनत चाललेलं होतं, ते व्यापक बनल्यामुळं मग गांधीजींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर जनसमूह यायला लागले. हे मोठ्या प्रमाणावरती जनसमूह गांधीजींच्या मागे यायला लागले. याच्यामध्ये बाबासाहेबांच्या तिखट आणि टोकदार प्रश्नांचं योगदान आहे, लक्षात घ्या. कारण त्या काळामध्ये देश जाती धर्माच्या मर्यादा ओलांडून उभा राहतो. राष्ट्र उभारणी म्हणजे काय असते? राष्ट्र उभारणी म्हणजे जात धर्माच्या मर्यादा ओलांडून भारतीय म्हणून या देशातल्या नागरिकांनी उभं राहणं, ही राष्ट्र उभारणीच असते. ते या देशात 1920 ते 1947 घडलं. ते घडलं गांधीजींच्या नेतृत्वाखाली, पण त्याच्यात योगदान बाबासाहेबांचं आहे फार मोठं, की त्यामुळे मोठे समूह त्या चळवळीबरोबर स्वतःला त्यांनी जोडून घेतलं. संविधान लिहित असताना तुमच्यापैकी किती जणांनी ते नीट मी शंका घेत नाही, तसं मला काही अधिकारही नाही आहे, परंतु संविधानामध्ये केवळ एकमात्र एक अनुच्छेद आहे ज्याला संविधान निर्मात्यांनी म्हणजे बाबासाहेबांनी 10 वर्षाची मर्यादा घातलेली आहे, आणि तो अनुच्छेद आहे अनुच्छेद 45. त्या काळातला जुना अनुच्छेद होता. 0 ते 14 वयोगटातल्या मुलामुलींना सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. या अनुच्छेदाला लिहिलेले कंसात 10 वर्षाच्या आत. अन्य कुठल्याही अनुच्छेदाला ही मर्यादा नाही आहे 10 वर्षाच्या आत घडलं पाहिजे म्हणून, फक्त शिक्षणासाठी आहे. आणि या देशामध्ये ते घडणं ही एक क्रांती आहे, लक्षात घ्या. कारण याच्या संविधानाच्या आधीची जी इथली समाजव्यवस्था होती, त्या समाजव्यवस्थेमध्ये तळातल्या रचनेमध्ये इंग्रज लक्ष घालत नव्हते. तळातल्या रचनेवरती पुरोहितशाहीची पकड होती, आणि ही पुरोहितशाही सावित्रीबाई फुलेंना बजावत होती की बाईला शिकवणं धर्मशास्त्रानुसार पाप आहे. सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकलं, गोटे फेकले, याची चर्चा करू नका. पुरोहितांचा आर्ग्युमेंट काय होतं? त्यांचं आर्ग्युमेंट हे होतं की धर्मशास्त्रानुसार बाईला शिकवणं पाप आहे. ही ज्या समाजव्यवस्थेची मान्यता होती, त्या समाजव्यवस्थेमध्ये संविधान येतं, आणि ते संविधान असं म्हणतं की 0 ते 14 वयोगटातल्या प्रत्येक मुलामुलीला सरकारनं शिक्षण दिलं पाहिजे आणि चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. एक क्रांती आहे. तर शिक्षणाला हे जे महत्त्व बाबासाहेबांनी दिलं आहे, याचं कारण शिक्षणामधून देश उभा राहत असतो. शिक्षणामधूनच देश उभा राहत असतो. या शिक्षणाचं महत्त्व बाबासाहेबांना कळत होतं, आणि ते त्यांनी सर्वांसाठी मागितलेले, लक्षात घ्या. बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये अनेक प्रसंगामध्ये जी मांडणी केलेली, म्हणजे आपण बऱ्याच वेळेला अंतिम संविधान वाचतो, पण अंतिम संविधान वाचायच्या आधी संविधान सभेतले जे डिबेट्स आहेत काय, हे डिबेट्स आपल्याला वाचायला पाहिजेत. त्या डिबेट्समध्ये बाबासाहेब एके ठिकाणी असं म्हणतात की ॲडल्ट फ्रँचायझी आपण स्वीकारली, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आपण स्वीकारला, आणि एका अर्थानं पॉलिटिकल डेमोक्रेसीची भूमिका आपण घेतली, राजकीय लोकशाहीची भूमिका आपण घेतली. पण या देशामध्ये गरीब आणि श्रीमंतांच्या मधली जी दरी आहे, ही दरी संपेल कशी? आणि बाबासाहेबांचं वाक्य आहे की पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकाद्वारे जे नवीन सरकार सत्तेवरती येतं, त्या सरकारच्या इच्छाशक्तीवरती तुम्ही आर्थिक विषमतेचा मुद्दा सोडू नका. पुन्हा ऐका हे वाक्य, की पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांच्याद्वारे जे नवं सरकार सत्तेत येईल, त्याच्या इच्छाशक्तीवरती तुम्ही आर्थिक विषमतेचा मुद्दा सोडू नका. ते आपोआप ह्या आर्थिक विषमतेला कमी करण्याचं किंवा संपवण्याची धोरणं आखतील असं मानू नका. हा आर्थिक विषमतेचा मुद्दा बाबासाहेब का घेत होते? पुन्हा ती स्वतंत्र मजूर पक्षाची भूमिका आहे, लक्षात घ्या. अजून व्यापार उद्यम वाढलेला नव्हता देशामध्ये, उद्योग वाढलेले नव्हते, उत्पादनाचं साधन जमीनच होती, शेतीच होती. आणि त्यामुळे शेतीतला शेतकरी असेल त्यावेळेला तर ते कुळ होते, शेतकरी पण नव्हते. तो राबणाऱ्या कुळांना शेतकरी म्हणून मालकी हक्क हा नंतर संविधानामुळे मिळाला आहे, जमीन सुधारणा कायदे आले म्हणून मिळाला आहे.
पण ते कुळ असतील, कामगार असतील, यांच्या घामाला न्याय मिळावा आणि इथल्या गरीब श्रीमंतांच्या मधली दरी कमी व्हावी. ही कसं होईल? म्हणजे जेव्हा त्यांना विचारलं की तुमची सूचना काय आहे, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार हा आपण मूलभूत अधिकार म्हणून दिला पाहिजे. मी ज्या तपशिलामध्ये जात नाही आता, कारण एरवी मी मूलभूत अधिकार म्हणजे काय, कायदेशीर अधिकार म्हणजे काय या तपशिलामध्ये आता इथे जात नाही. परंतु हा जो आर्थिक विषमतेचा मुद्दा बाबासाहेबांनी हाताळला, हा मुद्दासुद्धा एका अर्थानं दलितत्वाच्या मर्यादा ओलांडून व्यापक पातळीवरील जे सगळे राबणारी माणसं होती, कष्ट करणारी माणसं होती, त्यांना न्याय देण्यासाठी बाबासाहेब शिक्षण आणि रोजगाराचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून देऊ इच्छित होते. पण संविधान सभेतलं बहुमत हे या मुद्द्यावरती बाबासाहेबांच्या सोबत आलं नाही आणि म्हणून शिक्षण आणि रोजगाराचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून देता आला नाही. तो चौथ्या प्रकरणामध्ये गाईडलाईन्स फॉर द स्टेट किंवा राज्यव्यवस्थेसाठीची मार्गदर्शक तत्त्व हे जे आहे चौथं प्रकरण त्याच्यात गेला. जरी तो गाईडलाईन्स म्हणून गेला तरी 38व्या अनुच्छेदामध्ये तरी परत बाबासाहेबांनी एक थोडा जोर देण्याचा प्रयत्न केला आहे की या प्रकरणामधले जे मुद्दे आहेत हे जरी ज्युडिशिएबल बाय कोर्ट नसले, याच्यासाठी जरी कोर्टात जाणं शक्य नसलं नागरिकांना, हे जरी फंडामेंटल नसले, मूलभूत अधिकार नसले, तरी कायदेमंडळानं या चौथ्या प्रकरणातल्या मुद्द्यांना मूलभूतच मानावं अशी शब्दरचना 38व्या अनुच्छेदामध्ये करून त्यांनी पुन्हा शिक्षण आणि रोजगाराचं एक महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे बाबासाहेब हे सगळे मुद्दे एका अर्थानं व्यापक जनहितासाठी मांडत. बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये आणखी एक मुद्दा मांडून मी थांबतो आणि मग आपण महात्मा फुल्यांच्या संदर्भामध्ये काही थोडा विचार करूया. हे जे मी आत्ता सगळं बोललो त्याचं जे एक सार आहे ते मी सकाळी इथं बोलतानाही मांडलेलं आहे, ते समजून घेण्याजोगं आहे. चळवळीमध्ये आपण सगळेजण इतके वर्ष सामाजिक न्यायाचा मुद्दा, समान संधीचा मुद्दा किंवा आरक्षणाचा मुद्दा हा जाती व्यवस्थेनं ज्यांच्यावरती अन्याय केला आणि जाती व्यवस्थेनं अन्याय केल्यामुळं जे समूह मागे राहिले, जाती व्यवस्थेनं अन्याय केल्यामुळं जे समूह मागे राहिले त्यांना न्याय देण्यासाठी सामाजिक न्याय, त्यांना न्याय देण्यासाठी समान संधी, त्यांना न्याय देण्यासाठी आरक्षण अशी मांडणी ही चळवळीत सगळेजण करतात, मीही करायचो. परंतु बाबासाहेबांचं एक पुस्तक ज्याचा उल्लेख गोविंद दळवी यांनी केला होता, ॲनिलेशन ऑफ कास्ट, हे जेव्हा मी पुन्हा पुन्हा वाचलं तेव्हा बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये एक मुद्दा जो मांडलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तो त्या मुद्द्याची दखल नंतरच्या काळात फक्त राम मनोहर लोहिया हे जे समाजवादी नेते होते त्यांनी घेतलेली दिसते आणि त्याच्या आधारे अलीकडच्या काळात मी एक मांडणी करतोय. माझा जीवशास्त्रातला जो अभ्यास आहे त्याचा वापर करून, जीवशास्त्राचा प्राध्यापक होतो मी एकेकाळी, 26 वर्षाच्या आधी, 26व्या वर्षी मी पूर्णवेळ कार्यकर्ता झालो, पण त्याच्या आधी 2 वर्ष मी जीवशास्त्र शिकवलेले औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात. हा समान संधीचा जो मुद्दा आहे ना, हा केवळ दलित समाजाला न्याय देण्यासाठी एवढ्यासाठी नाही येतो. भारतीय समाज हजारो वर्ष मागे राहिला, परकीयांचा गुलाम झाला, हे जे सगळं भारतीय समाजाच्या बाबतीमध्ये घडलं याचं कारण इथली धर्मव्यवस्था आणि इथली जातीव्यवस्था ही आहे, लक्षात घ्या. तर या जातीव्यवस्थेनं काय केलं तर त्याचं तात्काळ दृश्य स्वरूप जे आहे ते तळातल्या मानल्या गेलेल्या जातीतल्या समूहांना मागे ठेवलं, त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला नाही, त्यांना मालमत्ता धारण करण्याचा अधिकार दिला नाही आणि श्रम करून पोट भरणारे ते सगळे समूह आहेत त्याच्यामध्ये श्रमाला प्रतिष्ठा आणि किंमत नाकारली. त्यामुळे हे सगळे समूह मागे राहिले, त्याचा एक परिणाम आहेच आणि तो महत्त्वाचा आहे, मी तो नाकारत नाही आहे, पण त्याच्या पलीकडे याला महत्त्व आहे, लक्षात घ्या. माझं म्हणणं असं आहे की निसर्ग कोणत्याही व्यक्तीला टाकाऊ म्हणून जन्माला घालत नाही, कोणत्याही व्यक्तीला टाकाऊ म्हणून जन्माला घालत नाही. निसर्ग प्रत्येक व्यक्तीच्यामध्ये बीजरूपानं काही ना काही हुनर, काही ना काही कसब, काही ना काही कौशल्य देऊन पाठवत असतो बीजरूपानं. शिक्षणाची समान संधी यासाठी हवी असते की शिक्षणाच्या समान संधीमुळं त्या व्यक्तीला आपल्यात निसर्गानं दिलेलं बीजरूपातलं जे हुनर आहे, जे कौशल्य आहे, हे कौशल्य शिक्षणाच्या समान संधीमुळे विकसित करता येतं, फुलवता येतं, उमलता येतं. आणि शिक्षणातल्या समान संधीमुळं असं आपल्यातलीच लपलेले ताकद कळलेला
आपल्यामध्येच लपलेली शक्ती कळलेला असा पूर्ण उमलून आलेला जो माणूस असतो तो या उत्क्रांतीच्या प्रवाहामध्ये भर घालत असतो. जंगलामध्ये राहणारा फळफळावळ गोळा करणारा जो आदिमानव आहे तिथपासून ते आजपर्यंतची जी आपली सगळी प्रगती आहे, अतिशय तंत्रज्ञानाच्या मधून विकसित झालेला माणूस, याच्यामध्ये अनेक लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्याच्यात ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांना फारसं काही मिळालेलं नाही आहे. अनेक शास्त्रज्ञ असतील, साधी माणसं असतील, ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांनी हा उत्क्रांतीचा प्रवाह आपल्या योगदानातून पुढे नेलेला आहे, आदिमानवापासून ते आजच्या तंत्रज्ञान युगातल्या मानवापर्यंत. पण ज्यांना शिक्षणातली समान संधी मिळाली तेच फक्त या उत्क्रांतीच्या प्रवाहामध्ये योगदान देऊ शकलेत. ज्यांना शिक्षणातली समान संधी नाकारली गेली त्यांना निसर्गाने दिलेलं बीजरूपातलं कौशल्य, हुनर हे त्यांच्याबरोबरच निसर्गामध्ये पुन्हा वाया गेलेलं आहे. एका अर्थानं त्यांना निसर्गाने जे हुनर कसब दिलं होतं ते फुलवण्याची संधी मिळाली नाही, विकसित करण्याची संधी मिळाली नाही. यातून त्या व्यक्तीचं नुकसान झालंच, पण उत्क्रांतीच्या प्रवाहाचं नुकसान झालं. माणसाच्या शरीर आणि मनाच्या एकतानतेमधून अजून खूप काही घडणं शक्य आहे, अजून घडलेलंच नाही आहे. मी सकाळी इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर फार विस्तारानं बोललेलो आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल फार विस्तारानं मी सकाळी बोललेलो आहे प्राध्यापकांच्या समोर. पण कृत्रिम बुद्धिमत्तेचा कितीही विकास झाला, अगदी सुपर इंटेलिजन्सपर्यंत जरी माणूस गेला तरी मानवी प्रज्ञा जी आहे त्या मानवी प्रज्ञाची जी ताकद आहे ती शेवटी अल्टिमेट राहणार आहे. तिला सरपास करून कृत्रिम बुद्धिमत्ता पुढे जाईल हे मला अजिबात शक्य वाटत नाही जेवढा माझा अभ्यास आहे. पण हे म्हणताना माझं हेही मत आहे की ह्युमन बिईंग जे आहोत आपण, आपलं मन आणि शरीर याच्या एकतानतेमधून बरेच चमत्कार घडणे अजून बाकी आहेत, परंतु ते आपण वापरले गेले नाहीत. याचं कारण या समाजातल्या फार मोठ्या समूहाला अजूनही शिक्षणाची समान संधी मिळत नाही. आणि शिक्षणाची समान संधी न मिळाल्यामुळं निसर्गानं बीजरूपानं दिलेलं कौशल्य मातीमध्ये मिसळलं जाते, विकसित न होता. तर समान संधी नाकारणं हा उत्क्रांतीच्या प्रवाहातला अडथळा आहे, लक्षात घ्या. आणि समान संधी देणं हा उत्क्रांतीच्या प्रवाहाला अधिक मजबूत करण्याचा भाग आहे. आणि त्याला वेगळ्या अंगाने मला असंही म्हणता येईल की गेले हजारो वर्ष या देशामध्ये, म्हणजे याचा अर्थ हा आहे ॲक्च्युली पुढच्या मुद्द्याचा, की जे देश आपल्यातल्या ह्युमन रिसोर्स मनुष्यबळ त्याचा ज्युडिशियस वापर करतात, मनुष्यबळाचा वापर नीट करतात, योग्य पद्धतीनं करतात, ते देश पुढे गेलेले आहेत, लक्षात घ्या. ज्या देशांनी आपल्यात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाला नीट वापरून घेतलेलं आहे, सर्वांना संधी देऊन, ते देश विकसित झालेत, प्रगतिशील झालेत. आपल्या देशामध्ये धर्मव्यवस्था आणि जाती व्यवस्थेच्या जाचक बंधनामुळे या देशातल्या मनुष्यबळाची माती करण्याचं काम झालेलं आहे. कारण या देशातल्या हजारो लोकांना समाज उभारणीमध्ये त्यांचं योगदान मिळेल अशी त्यांना संधीच दिली गेलेली नाही. समाज उभारणीमध्ये त्यांना भाग घेता येईल अशी संधीच दिली. हजारो वर्ष हा समाज चालवण्यासाठीची माणसं व्यवस्थेनं एका कोपऱ्यातून निवडली आणि ते देश यशस्वी होतात जे देश शोधून शोधून प्रतिभा निवडतात देश पुढे चालवण्यासाठी. आमच्या समाज व्यवस्थेनं अशा प्रतिभांचा शोधच घेतला नाही. ह्या प्रतिभांचा शोध घेतला नाही म्हणून जाती व्यवस्थेत अनेक समूह मागे राहिले. हे फक्त त्यांचं नुकसान नाही आहे, तर समाज व्यवस्थेनं प्रतिभांचा शोध घेतला नाही हे ह्या समाज व्यवस्थेचं नुकसान झालेलं आहे. आम्ही एका कोपऱ्यातून माणसं निवडली देश चालवायला, कधी या कोपऱ्यात शोधच घेतला नाही आम्ही की इकडं पण काही प्रतिभा असेल, इकडं पण काही हुनर असेल. जाती व्यवस्था आणि धर्मव्यवस्थेने या देशातल्या मनुष्यबळाची माती केलेली आहे. आणि जेव्हा मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची माती होते त्यावेळेला तो देश गुलाम होणं हे अगदी स्वाभाविक आहे, तो देश गरीब राहणं हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे समान संधीचं तत्त्व, आरक्षणाचं तत्त्व हे दलितांच्यावर उपकार करण्यासाठी नाही आहे, या देशातल्या मनुष्यबळाचा योग्य वापर करून घेण्यासाठी आहे, या देशाला प्रगतीच्या दिशेनं पुढं पाठवण्यासाठी आहे. आणि त्यासाठी ही समान संधी मिळायला पाहिजे. हे बाबासाहेबांचं प्रचंड मोठं योगदान आहे, लक्षात घ्या. ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये त्यांनी अतिशय याचा उल्लेख केलेला आहे. थोडक्यामध्ये ते पुस्तक कधीतरी तुम्ही पुन्हा एकदा बारकाईनं जरूर वाचा. बाबासाहेबांसारख्याच्या माणसाने जे लिहिलेलं असतं ना ते एकदा वाचून नाही कळत.
ते पुन्हा पुन्हा वाचावं लागतं. पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर त्यातले बारकावे मग पुन्हा नीट कळतात. त्यामुळे बाबासाहेबांनी दलितांसाठी काम केलं. दलितांसाठी तर पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाला मानवीय अधिकार मिळवून देणं ही जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीपासून बाबासाहेबांनी पळ काढला नाही. ते हिमतीनं त्यासाठी लढले. पण बाबासाहेबांचं व्यक्तित्व त्याच्या पलीकडे आहे आणि ते सगळं काम राष्ट्र उभारणीचं काम आहे. कारण देशातल्या सर्व नागरिकांना या प्रक्रियेमध्ये सामावून घेणं, मग ते स्वातंत्र्य चळवळीची प्रक्रिया असेल किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया असेल, सगळ्यांना सामावून घेणं, आग्रह धरणं हे राष्ट्र उभारणीचंच काम असतं. जसं बाबासाहेबांच्यावरती शिक्के मारले तसे आपण महात्मा फुल्यांच्यावरती सुद्धा या देशातल्या काही लोकांनी शिक्के मारलेत की महात्मा फुले यांनी ब्राह्मणांच्या विरोधामध्ये लिहिले. महात्मा फुले हे ब्राह्मण विरोधी होते. नाही अभ्यास केला त्यांनी महात्मा फुल्यांचा. ही अशा पद्धतीची मत बनवण्याच्या आधी की महात्मा फुल्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात लिहिल्यास, खरं म्हणजे महात्मा फुल्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सुरुवातीच्या काळातली जी कामं केली, मोठी कामं, त्याचा फायदा हा ब्राह्मण समाजालाच झालेला आहे. सुरुवातीच्या काळात मुलींसाठी जी पहिली शाळा काढली, त्या शाळेच्या ज्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या 6-7 ह्या ब्राह्मण समाजातल्या होत्या. हे धर्मशास्त्रानुसार बाईला शिकवणं पाप आहे हे जे आर्ग्युमेंट आहे हे ब्राह्मण महिलांनाही लागू होतं. ब्राह्मण महिलांनाही शिकायचा अधिकार नव्हता. त्यामुळं महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या पहिल्या शाळेमध्ये ब्राह्मण मुली होत्या, त्यांना शिक्षणाची संधी मिळाली. केशवपन बंद व्हावं म्हणून जो नाभिकांचा संप घडवून आणला, त्याचा फायदा कोणाला झाला? केशवपनाची प्रथा कोणत्या समाजात होती? केशवपनाच्या प्रथेनं ब्राह्मण स्त्रियांचं म्हणजे एकतर आधी बालविवाह आणि बालविवाहामध्ये बालविधवा होणं आणि नंतरचं अख्खं आयुष्य अमानवी अशा पद्धतीमध्ये जगणं, सगळ्या इच्छा आकांक्षा मारून टाकणं, एका अर्थानं आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा लोप करून घेणं, हे जे त्या विधवांच्या नशिबी येत होतं ते महात्मा फुल्यांनी त्याच्या विरोधामध्ये लढा दिलेला आहे. ब्राह्मण महिलांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि महात्मा फुल्यांनी अनेक अखंडांच्यामधून जी आपली व्यापक अशी भूमिका आपल्यासमोर आणलेली आहे, कधीतरी ती अखंड एकदा सलगपणे वाचून बघा. खरंच एकदा फक्त अखंड एकदा नीट वाचून बघा. त्याच्यातून 2 गोष्टी तुम्हाला कळतील. एक म्हणजे ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी, ही जी बंधुतेची भूमिका महात्मा फुलेंनी मांडलेली आहे त्याच्यामध्ये ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी असं म्हटलेलं आहे. बाबासाहेबांनी महात्मा फुल्यांनी कुठल्याही समाजाचा द्वेष नाही केलेला, उलट ते एक व्यापक भूमिका त्यांची सुद्धा होतीच. पण महात्मा फुल्यांचे जे अखंड आहेत ना सगळे, त्या अखंडामध्ये म्हणजे त्या अखंडाच्या संदर्भामध्ये मी एक लेख लिहिला होता मध्ये की अखंडामधून समजलेले महात्मा फुले, फक्त अखंडांच्यामधून. आणि मी त्याला शीर्षक दिलं होतं सत्यशोधक बनूया आनंदाने जगूया. आणि मी ती घोषणा आता महाराष्ट्रात सगळीकडे जाऊन देऊन घेतोय लोकांच्याकडून. आपण इथं पण देऊया, जरा द्याल का घोषणा? मी म्हणेल सत्यशोधक बनूया, तुम्ही म्हणा आनंदाने जगूया. सत्यशोधक बनूया, सत्यशोधक बनूया, ही घोषणा मला सगळे अखंड एकत्रित वाचल्यानंतर सुचलेली आहे. कारण त्या अखंडांच्यामध्ये आर्य ब्राह्मणांच्या कर्मकांडावरती हल्ला आहे, आर्य ब्राह्मणांच्या पापपुण्यावर आधारित स्वर्ग नरक कल्पनेवरती हल्ला आहे, आर्य ब्राह्मणांनी कष्ट न करता स्वतःच्या उपजीविकेची सोय लावण्यासाठी जे कर्मकांड आणले त्याच्यावर हल्ला आहे, आर्य ब्राह्मणांनी महिलांना जे काही कमी लेखलेलं आहे त्याच्यावर हल्ला आहे. पण हे सगळं करून झाल्यानंतर महात्मा फुले आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश करतात आपल्या अखंडामधून. थोडे दिन तरी मध्यवर्च करावे आणि मग पुस्तकं विकत घ्यावीत असा तो अखंड आहे. मला तो सगळा आत्ता पाठ नाही आहे, पण तुम्ही दारू पिऊ नका, तुम्ही पुस्तकं विकत घ्या आणि पुस्तकाला महत्त्व द्या. आळशासारखं वागू नका, सत्य उद्योग करा. ते सगळे अखंड आता माझे अजून खरं मला ते पाठ करायला हवेत, परंतु आळशी राहिलात, आळशासारखं काम करत राहिलात तर काय होईल हे एका अखंडामध्ये मांडतात. आणि मग पुढच्या अखंडामध्ये सत्य वर्तनाने काय उद्योग करावेत आणि कसे उद्योग करावेत याची मांडणी करतात. आणि ही मांडणी करायचा अधिकार महात्मा फुलेंनाच होता, कारण ते स्वतः उद्योजक होते. त्यांनी चळवळीचा सगळा पैसा स्वतःच्या उद्योजकतेतून उभा केला होता. त्याच्यामुळं एकूण म्हणजे केवळ आर्य ब्राह्मणांनी जे नुकसान केलेलं आहे त्याच्यावरती ते तुटून पडतातच, वैदिक परंपरेने जे नुकसान केलेलं आहे त्याच्यावर ते तुटून पडतातच. पण ते झाल्यानंतर मग पुढे ते बहुजनांनी आपलं आयुष्य कारणी कसं लावावं,
बहुजनांनी आपल्या आयुष्याला एक उमेदीनं उभं कसं करावं याच्यासाठी, म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगू, आज संसारातल्या अडचणींनी गांजलेली जी माणसं असतात ना, ती कुठंतरी आधार शोधण्यासाठी जे बाबा बुवा माताजींच्याकडे जाऊन नको त्या अडचणीत सापडतात. त्या अशोक खराचं नाव घेऊन मी उगीच आजच्या विषयाचं हे करत नाही, परंतु हे जे असे नको तिथं अडचणी सापडतात, संसारातल्या समस्यांनी गांजलेल्या माणसांनी कुठल्याही बाबा बुवा माताजीकडं जायची गरज नाही, विपश्यनेला सुद्धा जायची गरज नाही. त्यांनी फक्त एकदा महात्मा फुलेंचे अखंड वाचावेत आणि नंतर वेळ काढून संत तुकारामांचे निवडक अभंग वाचावेत. ह्या माणसांनी आपल्या दररोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींचा मुकाबला कसा करावा आणि एक आनंदी कसं जगावं याची मांडणी केलेली लक्षात घ्या. सगळं मार्गदर्शन मिळतंय संसारातल्या अडीअडचणीबद्दलचं आणि महात्मा फुलेंच्या अखंडामधून. त्यामुळं त्या अखंडांच्याकडे कधीतरी एकदा त्या नजरेनं सुद्धा बघा. महात्मा फुलेंनी खूप सार्वजनिक सत्यधर्म जो मांडला नंतरच्या काळामध्ये, त्या सार्वजनिक सत्यधर्मामधून तर त्यांनी एका अशा व्यापक समाजाची मांडणी केलेली आहे, एकमय समाज. महात्मा फुल्यांचा जो शब्द आहे ना, एकमय समाज, जो माणूस एकमय समाज निर्माण करण्याची मनीषा बघतो किंवा स्वप्न बघतो, तो माणूस राष्ट्र उभारणीचंच काम करतो आहे. याच्यापेक्षा आणखी वेगळी राष्ट्र उभारणी काय असते? एकमय समाजाची कल्पना जे ते मांडतायत. आणि मी त्यातला एक जो अखंड आहे ना, की सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भयमणी धरा सर्व. आणि पुढे ते असं म्हणतात की न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, आनंद करावा भांडून. फार सुरेख चाले ह्या सगळ्या अखंडाला बघा. हे म्हटलं हे जे काय निसर्गानं आपल्याला दिले त्याचा उपभोग घ्या म्हणतायत महात्मा फुले. न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, पण पुढं ते काय म्हणतायत, आनंद करावा भांडू नये. म्हणजे तुमच्या हक्काचं जेवढे तेवढंच घ्या, दुसऱ्याच्या हक्काचं ओरबाडून भांडणाचं कारण बनू नका. हा जो सगळा अखंडांच्या मधला संदेश आहे, हा सत्यशोधक बनूया आणि आनंदानं जगूया अशा पद्धतीचा आहे. त्यामुळे ह्या आपण म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की हे बा, वैदिक संस्कृतीच्या समर्थकांनी आज आपल्यासमोर एक प्रचंड मोठं आव्हान उभं केलेलं आहे. त्या आव्हानाच्या विरोधामध्ये आपल्याला अनेक वेळेला उतरावं लागतं, भांडावं लागतं, रोखठोक बोलावं लागतं. ते आपण बोलूया, ते बोललंच पाहिजे. ते लोक आज सत्तेत आहेत, सत्तेत राहून अनेक उचापत्या करतायत, त्या उचापत्याच्या विरोधामध्ये आपल्याला बोलावंच लागतं. परंतु एक मात्र लक्षात घ्या की केवळ प्रतिक्रियावादी राहून आपल्याला आपली चळवळ पुढं नेता येणार नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून ज्या पुलावरती झाला, त्या विठ्ठलरामजी शिंदे पुलावरती आम्ही पुण्यात कार्यकर्ते दर 20 ऑगस्टला 2013 साली खून झाला तेव्हापासून दर 20 ऑगस्टला आम्ही त्या पुलावरती जमतो. सकाळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नेतृत्वाखाली जमतो. तर मला वाटतं 13 नंतर काहीतरी 18 साली असेल, 5 वर्षांनी तिथे आम्ही जमलेलो असताना एका वृत्तवाहिनीचे वार्ताहर आले, त्यांचं ते बूम घेऊन, आणि ते माझ्यासमोर धरला आणि तो थोडासा कुत्सितपणे मला किंवा उपहासाच्या भाषेत मला असं म्हणाला की तुम्ही दरवर्षी 20 ऑगस्टला इथं जमता, तुम्ही दरवर्षी इथे मारेकऱ्यांच्या सूत्रधारांचा निषेध करता, ते शोधले जात नाहीत म्हणून सरकारचा निषेध करता, तुम्ही दरवर्षी इथे येऊन निषेध करत राहता, कसं वाटतं तुम्हाला निषेध करताना? सूर थोडा कुत्सित होता. त्याला जे मी उत्तर दिलं होतं ते मला जरूर तुम्हाला सांगावंसं वाटतं. मी त्याला असं सांगितलं की हे बघ, दररोज उठून कोणाचा तरी निषेध करावा हा काही आमचा छंद नाही आहे. दररोज उठून कोणाचा तरी निषेध करावा हे आमच्या आवडीचं कामसुद्धा नाही आहे. निषेध करणं ही व्यवस्थेनं आमच्यावर लादलेली जबाबदारी आहे आणि जबाबदारीपासून पळ काढणारी आम्ही माणसं नाही आहोत. त्यामुळे व्यवस्थेने जर निषेध केला पाहिजे ही जबाबदारी आमच्यावर टाकली तर आम्ही त्याला जबाबदार लोकांचा निषेध जरूर करू. पण आम्ही जे सगळे काम करत आहोत, लोक फुले शाहू आंबेडकरांना मानणारे, बसवण्णांना मानून पुढे चालणारे, बुद्धाच्या उजेडामध्ये मार्ग शोधत निघालेले, संत तुकारामांना आदर्श मानून चालणारे, संत सोयराबाई, संत जनाबाई यांना आमच्या हृदयामध्ये स्थान देऊन चालणारे, असे जे आम्ही सगळे आहोत, आमचं
एक स्वतः ठरवलेलं व्यापक उद्दिष्ट आहे. आणि ते उद्दिष्ट असं आहे की माणसांनी जर एकत्रित वाटचाल केली, सगळ्या माणसांना आपल्यातल्या हुनर कौशल्याची विकसित करण्याची संधी मिळाली, तर माणसं सामूहिकरित्या आनंदाच्या गावाचा रस्ता चालू शकतात. माणसं समूहाने आनंदी बनू शकतात, याच्यावरती आमचा विश्वास आहे. आणि आमचं दीर्घकालीन उद्दिष्ट मानवाला सामूहिकरित्या आनंदाच्या गावाचा रस्ता सापडावा, हे आमचं सामूहिकरित्या दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. तिथं आम्ही काम करतो. निषेध करणं ही तात्कालिक आमच्यावर लादलेली जबाबदारी म्हणून आम्ही निषेध करतो. आम्हाला एक व्यापक उद्दिष्ट आहे. त्यामुळे मी तुम्हाला असं म्हणेल की आज हिंदुत्ववादी असतील किंवा कर्मठ किंवा काय म्हणता येईल त्याला, की अतिशय धर्मांध पद्धतीनं इस्लामचा विचार करणाऱ्या काही शक्ती असतील, हे आहेत म्हणून आपण आहोत असं नाही. माझं विधान असं आहे की उद्या RSS या समाजामध्ये अस्तित्वात जरी नसली तरीसुद्धा तुम्हाला आणि मला एक सकस अजेंडा आहे आपल्यासमोर. RSS हे आपल्या अस्तित्वाचं कारण नाही. हे विधान माझं नीट समजून घ्या. RSS हे आपल्या अस्तित्वाचं कारण नाही. RSS असो अथवा नसो, समाजामध्ये काम करण्याचा एक फार सकस अजेंडा आपल्याला आहे. आणि तो ह्या सगळ्या मानवी त्या आपल्याला तो आपल्यासमोर ती पायवाट निर्माण करून ठेवलेली आहे. आणि तुम्ही कुठलाही अभ्यास करा, ह्या महामानवांच्या विचारांचा अंतिम निष्कर्ष हाच निघतो की मानवी समूहाला सामूहिकरित्या आनंदाच्या गावाचा रस्ता चालणं. माणसं समूहाने आनंदी बनू शकतात. आणि म्हणून आपण जे जे करत आहोत ते मानवाच्या सामूहिकरित्या आनंदी होण्याच्या उद्दिष्टामधले अडथळे दूर करत आहोत. आपण अंधश्रद्धांना विरोध करत आहोत कारण मानवी समाजाला सामूहिकरित्या आनंदी बनण्यामध्ये अंधश्रद्धांचा अडसर आहे. आपण जाती व्यवस्थेचा निषेध करून त्याचं उन्मूलन किंवा ॲनिलेशन ऑफ कास्टची भूमिका घेत आहोत कारण जाती प्रथा ही समूहानं आनंदी बनण्याच्या प्रक्रियेमधला अडथळा आहे. आपण संविधानाचा आग्रह धरत आहोत कारण या देशातल्या हितसंबंधांच्या लढाईला छेद देऊन या देशातल्या सामान्य माणसाला त्याच्या घामाचा न्याय देण्याची शक्ती संविधानामध्ये आहे. आणि त्या माणसाच्या जीवनातल्या आनंदामध्ये अडथळा हा आहे की संविधानाची नीट अंमलबजावणी होत नाही आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या समोर एक अत्यंत व्यापक असा अजेंडा आहे आणि त्या अजेंड्यावरती आपल्याला सातत्यानं चालत राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं अनेक कार्यक्रमांची आखणी आपल्याला केली पाहिजे. महामानवांचे विचार प्रमाण मानून पुढे जात असताना आजचा जमाना हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जमाना आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. सगळे महामानव हे त्यांच्या काळाच्या पुढचा विचार करणारे असतात. सगळे महामानव त्यांच्या काळापेक्षा पुढचा विचार करत असतात. आणि आपण जर त्यांचे सच्चे अनुयायी असू तर आपण त्यांच्या विचारांच्या प्रकाशामध्ये किमान आजच्या काळातल्या आव्हानांना भिडायचं कसं याचा विचार करण्याची गरज आहे. तो विचार आपल्याला करता आला पाहिजे त्या महामानवांच्या विचारांच्या प्रकाशामध्ये. नुसते जय जयकार करून काही साध्य होणार नाही. त्याच्यामुळे जसं आमच्या एका मित्राने मध्यंतरी ChatGPTला प्रश्न विचारला होता कोविड-19 यायच्या आधी, जेव्हा CAA कायद्याच्या विरोधात आंदोलन चालू होतं आणि ChatGPT नुकतंच आलं होतं, त्यावेळेला प्रश्न विचारला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आज हयात असते तर CAA म्हणजे नागरिकत्व संशोधन कायद्याबद्दल बाबासाहेबांनी काय भूमिका घेतली असती. त्यावेळेला ChatGPTनं उत्तर दिलं होतं की बाबासाहेब जर आज हयात असते तर त्यांनी CAA कायद्याला विरोध केला असता. हे उत्तर ChatGPTने दिलं होतं. पण कृत्रिम बुद्धिमत्तेचा तुमचा किती अभ्यास आहे मला माहीत नाही आणि मी त्या तपशिलात आता जाते नाही. सकाळी मी खूप तपशिलात बोललो आहे कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल, परंतु आज मी तिला उजव्या शक्ती जगभरातल्या उजव्या शक्ती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भामध्ये डेटा फीडिंगचं जे काम करतायत, मोठ्या प्रमाणावरती खोटा नाटा विकृत डेटा फीडिंगचं जे काम करतायत, ते बघता आणखी 5-10 वर्षांनी बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये जर तुम्ही मेटा AIला किंवा त्या ट्विटरवरच्या ग्रोकला, हे सगळे AI आधारित ॲप आहेत जे तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तर देतात, किंवा ChatGPTला जर तुम्ही प्रश्न विचारला बाबासाहेबांच्याबद्दल तर असंच उत्तर येईल, या भ्रमात राहू नका. हे सगळी कृत्रिम बुद्धिमत्तेची जी ॲप आहेत, हे ॲप स्वतंत्र प्रज्ञेनं काम करत नाहीत.
माणसानं इंटरनेटच्या मायाजालामध्ये जी जी माहिती भरून ठेवलेली आहे, या माहितीच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे हे ॲप काम करतात. एका अर्थानं तो मुन्नाभाई MBBS सिनेमामध्ये त्या मुन्नाभाईला शेवटच्या क्षणी जेव्हा त्या शास्त्रज्ञ डॉक्टरांनी एक वेगळा प्रश्न विचारला, जो प्रश्न त्या मुन्नाभाईने कधीच वाचलेला नव्हता, त्या प्रश्नाचं उत्तर मुन्नाभाईला देता आलं नाही, तसं इंटरनेटच्या मायाजालामध्ये जी माहिती कधी भरलेलीच नाही त्याचं उत्तर या ॲपला देता येत नाही. आणि ही ॲप जी उत्तरं देतात ती जेवढी माहिती भरलेली आहे त्याच्या आधारे देतात. आणि म्हणून हा काळ डेटा ही संपत्ती आहे, हे जे म्हणतो आपण डेटा ही संपत्ती आहे, आणि आपलं सरकार आपलाच डेटा विकतं आहे अनेक वेळेला आधार कार्डच्या माध्यमातून मिळालेला. तर ही जे डेटा फीड करण्याचं काम चालू आहे उजव्या शक्तींच्याकडून जगभर आणि भारतातही, हे याची कारणं नीट लक्षात घ्या. तो जो एक जैन मुनी मध्ये बोलला ना की ताराबाई, राणी ताराबाई ह्या कोण आहेत? जैन आहेत. तुम्हाला असं वाटलं नाही हे काय मूर्खपणा आहे? हा मूर्खपणा नाही आहे, लक्षात घ्या. त्या जैन नाही आहेत हे त्या मुनीलाही माहिती आहे, परंतु ताराबाई ह्या जैन होत्या, ताराबाई ह्या जैन होत्या, ताराबाई ह्या जैन होत्या, असं जर 5-10 हजार लोकांनी त्या इंटरनेटच्या मायाजालामध्ये सोडून दिलं तर पुढच्या 2 वर्षानंतर तुम्ही जर ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ॲपला विचारलं की ताराबाई कोण होत्या, तर त्याचं उत्तर येईल ताराबाई जैन होत्या. अशा पद्धतीचे उपक्रम राबवण्यासाठी काही कोटी रुपयांचे बजेट निश्चित झालेले आहेत की इंटरनेटच्या मायाजालामध्ये ही माहिती भरत राहा. हे जे डीप फेक व्हिडिओ येत आहेत ना, हे धोकेदायक आहेत. नटनट्यांचे फोटो वापरले जात आहेत, नटनट्यांचे व्हिडिओ वापरले जात आहेत, त्याच्यातून काही बिभत्स व्हिडिओ तयार होत आहेत, अश्लील होत आहेत. ही अडचण आहे, हे धोके आहेत. पण डेटा भरण्याच्या माध्यमातून सगळ्या उजव्या शक्ती जे काम करत आहेत याचा एक प्रतिकात्मक म्हणून सांगतो तुम्हाला की ते जर यशस्वी झाले तर 10 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं मनुस्मृतीबद्दलचं मत काय होतं या प्रश्नाला कदाचित बाबासाहेब मनुस्मृतीचे समर्थक होते हे उत्तर येण्याची शक्यता आहे. या पातळीवरचं काम चालू आहे आत्ता डेटा फिडिंगचं, लक्षात घ्या. म्हणून 1-2 वर्षापूर्वी मी याच्यापासून लांब राहा असा सल्ला द्यायचो, हे स्क्रीन टाईम कमी करा असा सल्ला द्यायचो, ह्याच्यात फार अडकू नका असा सल्ला द्यायचो. ते खरं जरी असलं तरी कार्यकर्त्यांना आता याच्यामध्ये जे फीड करायची माहिती आहे, सगळी राजकीय माहितीसुद्धा, सामाजिक माहितीसुद्धा, जी खरी आहे ती माहिती याच्यात नोंदली गेली पाहिजे. बहुजनांचे जे सांस्कृतिक आविष्कार आहेत, बैलपोळ्यासारखा सण असेल, आणखी काही असे सण असतील, त्याची माहिती याच्यात फीड झाली पाहिजे. कारण पुढचा जमाना डेटा आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर असेल तर तो डेटा विकृत स्वरूपामध्ये आज फीड करण्याचं काम चालू आहे. तिथं खरा डेटा, वास्तव डेटा, आणि हे महामानवांशी कसं सुसंगत आहे? महात्मा फुल्यांनी आपल्याला सत्यशोधनाचं काम सांगितलेलं आहे, सत्यशोधनाचं काम सांगितलेलं आहे. आज याच्यातून सत्यशोधन ही प्रक्रिया अधिक किचकट बनलेली आहे आणि त्यामुळं सत्यशोधनाची प्रक्रिया पुढच्या काळामध्ये जर निरंतर योग्य पद्धतीनं पुढं जायची असेल तर या डेटा मायाजालामध्ये खरी माहिती भरणं हे सुद्धा गरजेचं आहे. नाहीतर आपलेच महामानव आपल्याला नव्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर आणून ठेवण्याचं काम हे सगळी कृत्रिम बुद्धिमत्ता पुढच्या काळात करण्याची शक्यता आहे. त्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात आपल्या तरुणाईला शिकवण्याची गरज आहे. त्या संदर्भातला मुद्दाम वैयक्तिक अनुभव सांगतो की मी जेव्हा विद्यार्थी होतो 1987-1986 साली, त्यावेळेला राजीव गांधींनी हे सगळं माहिती तंत्रज्ञान आणलं, कॉम्प्युटर यायला सुरुवात झाले, तेव्हा आमच्या समाजवादी नेत्यांनी मार्गदर्शक म्हणजे चांगलेच होते ते सगळे, त्यांनी आम्हाला असं सांगितलं, आम्ही विद्यार्थी होतो, आम्हाला असं सांगितलं की कॉम्प्युटरमुळे बेरोजगारी वाढणार आहे, आपला कॉम्प्युटरला विरोध आहे. म्हणून आम्ही त्यावेळेला एक मोडका तोडका कॉम्प्युटर कुठून तरी मिळवला आणि चौकात नेऊन तो फोडायचं किंवा जाळायचं आंदोलन केलं 86-87 साली. आता वाटतंय ना तो मूर्खपणा होता म्हणून. तो कॉम्प्युटर आता खिशात येऊन बसला आहे, पण दृष्टिकोन तो बाळगल्यामुळे याच्या वापरामध्ये मी 10 वर्ष मागे राहिलो आहे.
आज कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक गुन्हेगारी कामं होत आहेत आणि या गुन्हेगारी कामामध्ये वाढ होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगार कमी होणार आहेत, काही नवे रोजगार निर्माण होणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक वाईट परिणाम होणार आहेत. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे जी संविधानिक मूल्य आहेत, या संविधानिक मूल्यांना सुद्धा धोका पोहोचतोय. तो कसा? आपल्याला असं वाटतं की आपण फेसबुकवर लिहितोय, आपल्याला असं वाटतं की आपण सगळं मुक्तपणे व्यक्त होतोय, आपल्याला असं वाटतं की आपण बोलतोय, पण आपण काय विचार करायचा, आपण काय बोलायचं आणि आपण काय लिहायचं, याच्या आपल्या मेंदूतली प्रक्रिया या फेसबुकवरच्या आणि या सगळ्याच्यातून जे हायजॅक होते, हे हायजॅक कशी होते हे आपण कधी बघितलं आहे का? तुम्ही कुठे थांबता, तुम्ही कशावर क्लिक करता, तुम्हाला काय बघायला आवडते, याच्या आधारे तुमची आवड निवड काय आहे आणि त्याचा नंतर कोण व्यापार करते याचं गंभीरता आपल्याला माहिती आहे. त्या सगळ्या तपशिलात मी आज जात नाही, परंतु तुमची माझी मतं बनवण्याचं काम हे करतं आहे. त्यामुळे आपण जे बोलतोय हे खरंच आपलं मत आहे का याच्यामुळे बनलेलं मत आहे, हे सुद्धा विचार करण्याची गरज आहे. हे सगळे धोके मला माहिती आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे. मी खूप वाचलं आहे, खूप जणांशी बोललो आहे, अनेक तज्ज्ञ लोकांचा वेळ घेऊन मागच्या वर्ष दीड वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल मी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे याचे भयानक धोके आहेत याची मला जाणीव आहे. पण एक जनआंदोलक म्हणून मला हेही समजलं आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास थांबवला जाईल अशा पद्धतीचं जनआंदोलन अस्तित्वात येण्याची शक्यता नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास पुढं चालत राहणार आहे आणि म्हणून तो चालत असेल तर त्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगामध्ये कोणते रोजगार जाणार आहेत आणि कोणते नवे रोजगार निर्माण होणार आहेत हे आपल्या बहुजन समाजातल्या तरुणांना शिबिरं घेऊन सांगण्याची गरज आहे. मी जे म्हणतो ना की महामानव काळाच्या पुढचा विचार करतात. आज जर महात्मा फुले आणि सावित्रीबाई असत्या तर ते असं म्हणाले असते की इंटरनेटवरच्या मायाजालामध्ये खोटा डेटा भरल्यामुळं सत्यशोधनाच्या प्रक्रियेत अडथळा येतोय. सत्यशोधनाची प्रक्रिया निर्धोक चालू राहायची असेल तर तुम्ही इंटरनेटच्या मायाजालात खरी माहिती भरायला सुरुवात करा, हे आपल्याला त्यांनी सांगितलं असतं. बहुजन समाजाला शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून महात्मा फुले हंटर कमिशनला निवेदन देतात आणि सांगतात की मायबाप इंग्रज सरकारनं बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 1, 2, 3, 4 हे केलं पाहिजे. आज जर महात्मा फुले असते तर ते म्हणाले असते की उद्याचा जमाना कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे आणि त्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जे नवे रोजगार निर्माण होणार आहेत ते नवे रोजगार मिळवायचे कसे याचं मार्गदर्शन तरुणांना करा. मी तज्ज्ञ नसलो तरी मला एक कळलेलं आहे की जे कोणी सांकामे आहेत त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात नोकऱ्या मिळणार नाहीत. सांकाम्यासारखं काम करणारे जे जे लोक आहेत त्यांची कामं कृत्रिम बुद्धिमत्ता पुढच्या काळात करणार आहे. पण तुम्ही आणि मी ज्या बहुजन समाजाशी नातं सांगतो, ज्या बहुजन समाजानं सरळ रेषेत पावर चालवून एका दाण्यातून 1000 दाणे निर्माण करण्याचं निर्माणकारी कौशल्य शेतीमधलं मिळवलं आहे, ज्या बहुजन समाजानं ते चाक गरगर गरगर फिरवून त्या मळलेल्या मातीमधून उन्हाळ्यामध्ये थंडगार पाणी देणारी निर्मिती केलेली आहे माठाची, ज्या बहुजन समाजानं तापलेल्या भट्टीसमोर घनाचे घाव घालून एक निर्मितीक्षम अशा वस्तू आपल्या पुढच्या कृषी कामासाठी दिलेल्या आहेत, त्या बहुजन समाजाची जे निर्मितीक्षम कौशल्य आहेत त्या निर्मितीक्षम कौशल्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता पुढच्या काळात मदत करू शकते. हटके विचार करणारी जी माणसं असतील, थोडा वेगळा विचार करणारी जी माणसं असतील, मी जे काम आज करतोय ते आज करतोय त्यापेक्षा वेगळ्या प्रक्रियेनं केलं तर काय होईल असा हटके विचार करणारे जे लोक असतील, क्रिएटिव्ह माइंड अप्लाय करणारे जे लोक असतील, वेगळा विचार करणारे जे लोक असतील, त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता पुढच्या काळामध्ये मदत करेल हे मला निश्चित कळलेलं आहे, मी जरी त्यातला तज्ज्ञ नसलो तर. आणि जर ते थांबवू शकणार नसू आपण तर त्याचे गुन्हेगारी परिणाम रोखण्यासाठी जे चालेल त्याला आपण मदत करू, की कृत्रिम बुद्धिमत्तेचे गुन्हेगारी परिणाम रोखले जावेत म्हणून आपण प्रयत्न करू. पण उद्याचा रोजगार जो ह्या नव्या आविष्कारातून बनणार आहे, ह्या रोजगारापासून बहुजन समाजातले तरुण वंचित राहता कामा नयेत. जागतिकीकरणाची प्रक्रिया असो किंवा आजचं कृत्रिम बुद्धिमत्ता असो, माझ्यासारख्याचं एक म्हणणं आहे जे कदाचित काहीजण तुम्ही असहमत व्हाल, परंतु अन्याय व्यवस्था जी आहे ती बदलण्यासाठीचे प्रयत्न तर करत राहायचेच, परंतु त्याच व्यवस्थेमध्ये
ताकदीनं उभं राहण्याचं बळसुद्धा देण्याचं वेगळी प्रक्रियाही चालवायची. अशा दुहेरी रणनीतीनं आपण जर काम करू तरच बहुजन समाजातले तरुण उद्या या लढ्यात टिकतील. नाहीतर जे आपण थांबवू शकत नाहीत त्याच्या केवळ निषेधाच्या भूमिका घेऊन आपण एका अर्थानं उद्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये उभं राहण्यासाठीचे बहुजन समाजाच्या तरुणांचे पंख छाटण्याचं पाप कदाचित आपल्याला लागेल. पंख छाटण्याचं काम आपल्याकडून होऊ शकेल. त्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या याच्यामध्ये महापुरुषांच्या विचाराच्या प्रकाशात आपल्याला पुढे गेलं पाहिजे. मी थांबणार आहे आता, पण थांबण्याच्या पूर्वी मी एक जो शब्द वापरला होता क्रिएटिव्ह माइंड, या क्रिएटिव्ह माइंडच्या अनुषंगानं या समाजव्यवस्थेमध्ये काय घातक घडलं ती एक गोष्ट सांगून थांबतो शेवटी. कारण भारत गरीब का राहिला, भारत पुन्हा पुन्हा परकीय आक्रमणांना बळी का पडला, याचं एक उत्तर आपल्या विरोधी संघटना महाविद्यालयीन तरुणांच्या मध्ये जाऊन तिथे कुजबूज मोहीम चालवून पसरवत आहेत की भारताला एक विजिगिषू राष्ट्र बनवायचं आहे. विजिगिषू शब्द कसा वाटतो ना, तो तिकडच्या तंबूतला आहे. आपला म्हणजे मी नाही वापरत तो शब्द कधी, पण तिकडच्या तंबूतला शब्द भारताला एक विजिगिषू राष्ट्र बनवायचं आहे. आणि ते जर बनवायचं असेल तर मग गांधीजींच्या अहिंसेचं पासून आपल्याला दूर गेलं पाहिजे, बुद्धाच्या करुणेपासून दूर गेलं पाहिजे. बुद्धाच्या करुणेमुळे हा देश विजिगिषू बनत नाही आहे, बुद्धाच्या किंवा गांधीजींच्या अहिंसेमुळे हा देश नपुंसक बनतोय. आपल्याला देश जिंकणारा देश बनवायचा आहे. हा देश जिंकणारा देश का झाला नाही याचा अभ्यास करावा लागेल आपल्याला. हा देश जिंकणारा देश बनावा असं मलाही वाटतं, पण तो का नाही झाला. कोलंबस आणि वास्को दी गामा हे जे दर्यावर्दी होते ना दोन, इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहेत, हे असेच निघालेले नव्हते. पश्चिम युरोपमध्ये रेनेसान्स नंतर, प्रबोधन युगानंतर चर्च सांगते तेवढंच सत्य नाही, चर्च सांगते त्याच्या पलीकडचं सत्य शोधलं पाहिजे, किंवा चर्च सांगते त्याच्या पलीकडेही सत्य असू शकतं. जे धर्म सांगतोय तेवढंच सत्य नाही, धर्म सांगतोय त्याच्या पलीकडे आणखी काही सत्य असू शकतं. हा रेनेसान्सचा विचार होता, तो इथं रुजण्याची गरज आहे. महात्मा फुले तीच धर्मचिकित्सा करत होते. महात्मा फुलेंच्या सगळ्या धर्मचिकित्सेचं सार पुन्हा तेच होतं की धर्म सांगतोय तेवढं सत्य नाही आहे, धर्म सांगतोय त्याच्या पलीकडचं सत्य शोधलं पाहिजे. हे महात्मा फुल्यांचा आग्रह होता, परंतु त्याला प्रतिष्ठा आपण दिली नाही. पण रेनेसान्सच्या प्रक्रियेनंतर पश्चिम युरोपमधल्या जाणत्या माणसांना जेव्हा हे कळलं की आता आपण विज्ञानाचा स्वीकार केला आहे, तंत्रज्ञान विकसित होणार आहे, कारखाने येतील आणि त्या कारखान्यातला माल विकण्यासाठी आपल्याला बाजारपेठांची गरज आहे. सो सगळाच माल काही आपल्या देशात विकता येणार नाही. त्याच्यामुळे एक दूरदृष्टीचा वेध घेणारे लोक पूर्व युरोपातले, त्यांनी हा विचार केला की विज्ञान स्वीकारायचं आहे, तंत्रज्ञान विकसित करायचं आहे, कारखाने उभारायचे आहेत आणि त्या कारखान्यातला माल विकण्यासाठी बाजारपेठा शोधायच्यात ज्याच्यातून आपल्या राष्ट्राची संपत्ती वाढणार आहे. तर जा आणि नवे प्रदेश शोधा. या कारणाने पश्चिम युरोपातल्या जाणत्यांनी कोलंबस, वास्को दी गामासारख्या दर्यावर्दी माणसांना जहाजं बांधून दिली, पैसे दिले आणि समुद्र सफरीवर पाठवलं. ते दोघंच नव्हते, अनेक होते. बरेच जण समुद्रामधल्या वादळामध्ये मेले, हे दोन जिवंत राहिले म्हणून आपल्या इतिहासाच्या पुस्तकात आले. लक्षात घ्या की ज्या काळात पश्चिम युरोपमधले देश हा दूरदृष्टीचा विचार करत होते आणि समुद्र सफरीवर पाठवत होते लोकांना, त्याच्यानंतर 150 ते 250 वर्षांनी भारताचे स्वातंत्र्य चळवळीचे नेते लोकमान्य टिळक भारताला स्वातंत्र्य मिळणं किती गरजेचं आहे हे इंग्लंडच्या राणीला आणि इंग्लंडमधल्या हाऊस ऑफ लॉर्डच्या सभासदांना देण्यासाठी मुंबईवरून जहाजानं इंग्लंडला गेले. इंग्लंडहून परत आले मुंबईला जहाजाने, आणि जेव्हा पुण्यात परत आले तेव्हा सावित्रीबाईच्या अंगावर ज्यांनी शेण फेकलं होतं, बाईला शिकवणं धर्मशास्त्रानुसार पाप आहे असं म्हणत, त्या पुरोहितांच्या घरातल्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतल्या पुरोहितांनी पुण्यामध्ये फतवा काढला की हिंदू धर्मशास्त्रानुसार समुद्र प्रवास करणं पाप आहे. आणि लोकमान्य टिळकांनी ते पाप केले, त्यांनी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. लोकमान्य टिळक राजकीयदृष्ट्या मोठे नेते होते, मला आदर आहे राजकीय नेते म्हणून. सामाजिक समतेच्या बाबतीत लोकमान्य टिळकांची मतं योग्य नव्हती. लोकमान्य टिळकांनी प्रायश्चित्त घेतलं आहे. ज्यांना हा देश विजिगिषू देश बनवायचा आहे, ज्यांना हा देश
एक जिंकणारा देश बनवायचा आहे, त्यांनी आम्हाला हे समजून सांगावं की एक संस्कृती, ज्या संस्कृतीचं तुम्हाला भयंकर कौतुक आहे, आज तुम्ही अनेक वेळा जाता पश्चिम युरोपात आणि इथे येऊन त्याचं कौतुक सांगता, त्या संस्कृतीनं पुकारा केला की धर्म सांगतोय तेवढं सत्य नाही, चर्च सांगतोय तेवढं सत्य नाही, याच्यामध्ये अनेक माणसं शहीद झाली, मेली माणसं, पण त्यांनी ते सत्य स्थापित केलं की धर्माच्या पलीकडचं सत्य शोधलं पाहिजे. त्यातून त्यांनी विज्ञान स्वीकारलं, तंत्रज्ञान विकसित केलं, कारखाने उभारले आणि बाजारपेठा शोधून आपापले देश समृद्ध आणि संपन्न केले. त्याच्यानंतर 150 वर्षांनी तुमचा धर्म तुमच्या राजकीय नेत्याला सांगतो की समुद्र प्रवास करणं पाप आहे, भारत पुन्हा पुन्हा गुलाम झाला, भारत गरीब राहिला. याचं कारण धर्मव्यवस्थेनं लादलेली बंधनं होती. आणि धर्मव्यवस्थेनं लादलेल्या बंधनामध्ये मुख्य काय होतं की तुला काय येतं त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, तू कोणत्या जातीत जन्माला आलास हे महत्त्वाचं आहे, तू किती हुशार आहेस ते आम्हाला शोधायचंच नाही आहे, तू कोणत्या जातीत जन्माला आलास हे आम्हाला महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुला काय येतं आम्हाला सांगू नको, तुझ्या जातीत जन्माला आलास त्या जातीचा व्यवसाय गपचूप कर. व्यवसाय बंदी जी लादली धर्मानं, तिनं या देशातल्या तरुणाईमधली क्रिएटिव्हिटी मारली. व्यवसाय बंदी जी लादली जाती व्यवस्थेनं, धर्म मान्यतेनं, तिनं या देशातल्या तरुणाईमधले धाडस करण्याची परंपरा मारली, काहीतरी नवं शोधण्याची परंपरा मारली, वेगळ्या वाटा चोखाळण्याची परंपरा मारून टाकली. त्यामुळे धर्म आणि धर्माच्या आधारे जी जाती व्यवस्था तुम्ही रुजवली इथे, तिनं या देशातलं क्रिएटिव्ह माइंड मारलं आणि म्हणून हा देश पुन्हा पुन्हा गुलाम झाला. त्या धर्माच्या पलीकडच्या सत्यशोधनाचा आग्रह महात्मा फुले करत होते. त्या महात्मा फुलेंच्या रस्त्यानं चालाल तर हा देश जिंकणारा देश बनू शकतो. महात्मा फुलेंच्या रस्त्यानं चालाल तर हा देश आज अनेक अर्थानं, चांगल्या अर्थानं, अर्थात त्यांची जी काही कल्पना असेल ती आपल्याला मान्य नाही आहे देश बलवान बनवण्याची, पण अनेक अर्थानं जगाला मार्गदर्शन करणारा बनू शकतो. महात्मा फुले आणि बाबासाहेबांचं संपूर्ण समाज उभारणीतलं जे योगदान आहे हे अत्यंत व्यापक आहे, अत्यंत म्हणजे संकुचित भूमिकांना तोडून ते ज्या जातीत जन्माला आले त्या जातीच्या मर्यादा ओलांडून तोडून संपूर्ण समाज म्हणून ते विचार करत होते. त्या महामानवांची हे जे विचार आहेत हे कृतिशीलपणे समाजापर्यंत घेऊन जाणं ही आपली जबाबदारी आहे. जयंती उत्सवामध्ये अधिक विवेकीपणा आणणं ही आपली जबाबदारी आहे. केवळ जय जयकार करून ती माणसं मोठी होणार नाहीत. मुळात आपण त्यांना मोठे करणारे कोण आहोत, ते त्यांच्या कर्तृत्वानं मोठी होती. त्यांच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशामध्ये आपल्या आजच्या आव्हानांना भिडता येतंय का, एवढा विचार जरी आपण केला तर खऱ्या अर्थानं त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालल्यासारखं होईल. महात्मा फुले युवा प्रबोधन मंचाने मला इथं बोलवलं आणि तुम्ही सगळ्यांनी माझं शांतपणे ऐकलं, मनापासून आभार. इंसान की पहचान न जात से होती है न धर्म से, उसकी पहचान उसके कर्म और उसके मर्म से होती है. फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी ओळख आहे ती कर्मामुळे आणि मर्मामुळे आहे. त्यांनी जे विचार नुसते विचार मांडून मोकळे झाले नाहीत, तर त्या जोडीला कृती आणि मूल्य घेऊन पुढे गेले. राष्ट्र उभारणीत त्यांचं महत्त्वपूर्ण जे योगदान होतं ते सरांनी अत्यंत विस्तारानं या ठिकाणी सांगितलेले. अगदी संतांच्या विचारांपासून, त्यांच्या मूल्यव्यवस्थेपासून ते अलीकडच्या अगदी AI पर्यंत त्यांनी अत्यंत व्यापक अशी चर्चा केलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये मानवी विचारशक्ती कमी होती आहे की काय असं विचार व्हायला लागलेला आहे. मानवी संबंधावर याचा परिणाम होतो की काय असाही विचार व्हायला लागले. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रगतीचे साधन आहे, पण तिचा अतिरेक झाला किंवा चुकीचा वापर झाला तर मानवासाठी आव्हान ठरू शकतो असं सर या ठिकाणी मांडले. सुभाष वारे सरांनी फुले आंबेडकरांच्या विचारांची दिशा आणि राष्ट्रनिर्मितीत त्यांचे योगदान अत्यंत प्रभावीपणे आपल्यासमोर मांडले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. तत्पूर्वी एक सूचना आहे. राष्ट्रसेवा दल व समविचारी संघटनेच्या वतीने एक सूचना माझ्याकडे आलेली आहे. उद्या सकाळी 9:30 वाजता सायन्स कॉलेज मुलांचे वसतिगृह येथे प्राध्यापक सुभाष वारे यांचे सोबत चळवळी पुढील आव्हाने आणि आपली भूमिका या विषयावर संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.
ज्यांना शक्य असेल त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. शेवटचा टप्पा म्हणजे आभाराचा. कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक हात आणि मनं एकत्र येत असतात. त्या सर्वांच्या ऋणाची जाणीव व्यक्त करण्यासाठी आता मी विनंती करतो स्वागत अध्यक्ष दीपक रुद्राजी मगर यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. शेवटी जाता जाता मी एक न कोई ऊंच न नीच न कोई भेदभाव रहे, हर दिल में बस इंसानियत का भाव रहे, ख्वाब वो नहीं जो नींद में आते हैं, ख्वाब वो है जो नींद उड़ा देते हैं. धन्यवाद. विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे खरे राष्ट्रपिता महात्मा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना विनम्र अभिवादन करून, मित्रांनो, आज मी खरंच आपला आभारी आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झालात. छोट्याशा एका मॅसेजवर आणि छोट्याशा एका संदेशावर आपण सर्वजण आलात. मी आपला आभारी आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आमची कोटी काय चूक झाली असेल तर आपण मोठ्या मनाने आम्हाला माफ करावे. कारण की हा असा व्याख्यानाचा कार्यक्रम माझ्या आयुष्यातील पहिलाच माझा कार्यक्रम आहे. आमचे आदरणीय शिंदे सर हे खूप दिवस झाले मागे लागले होते की ओबीसी समाजाचा कार्यक्रम झाला पाहिजे. पण खरंच मित्रांनो, मला सांगायला संकोच पण वाटते आणि हसणं पण येते. ओबीसी समाज खरंच खूप झोपलेला आहे आणि या झोपलेल्या समाजाला पुन्हा एकदा का होईना आपण जागं करूया आणि ही लढाई चालू ठेवूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दळवी सर, खरं तर दळवी सरांचा मी आभार मानतो. या फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये मला जर कोण आणलं असेल तर ते आमचे सन्माननीय दळवी सर आहेत. त्यानंतर आमच्या RD शिंदे सर आहेत. त्यानंतर आमचे आनंद राऊत सर आहेत. त्यानंतर आज माझे जे मी नेहमी त्यांच्याकडून सल्ला घेत असतो, मी मनोमन त्यांना माझे राजकीय गुरु मानतो, असे आमचे फारुख अहमद सर असतील. कारण ही गुरु परंपरा बघा, समतेच्या विचारानं बाबासाहेबांना महात्मा फुले यांना गुरु मानलं होतं. तसंच मी राजकीय गुरु हे माझे फारुख अहमद सर आज असं आपल्या समाजापुढे सांगतो. कारण त्यांचे पण गुरु इथं आज आलेले आहेत. त्यांचे गुरु हे सुभाष वारे सर हे आहेत. म्हणून मी मित्रांनो हे मुद्दा म्हणून उद्देशून सांगितलं. आणि थोडक्यातच, कारण की खूप वेळ झालेला आहे कार्यक्रम झाल्यानंतर छोटासा एक अल्पाहार आपल्याला घ्यायचा आहे आमच्याकडून. मित्रांनो, जास्तही न काही बोलत, खरं तर आज जे महाराष्ट्रात घटना झाल्या बोलल्या नाही पाहिजे, पण बोलल्याशिवाय करमत पण नाही. मी फक्त 4 वेळी बोलणार आहे, कोणाला वाईट वाटू देऊ नका. मित्रांनो बघा, दूध जाते नाल्यात, मूत आलाय गिलासात. दूध जाते नाल्यात, मूत आलाय गिलासात. आळांचोट बसलाय विधान भवनात, सुशिक्षित झाला बेकार. महिला सुटल्या वाऱ्यावर, आयोग बसलाय टेबलावर. मुलगी बायको शेडवर आणि हिजडा आलाय बेडवर. अशी या सरकारची सध्या स्थिती आहे. मित्रांनो, जास्त बोलत नाही, खूप वेळ झालेला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. आणि आमच्याकडून काही चूक झाली असेल आयोजनामध्ये, आपण मोठ्या मनाने मला माफ करावे. आमच्या पूर्ण टीमने सहकार्य केले. आमचे KH वने असतील, अनिल लोणे असतील, सौरभ पावडे असतील, विक्रम हिंगोले असतील, या सर्वांचे मी आभार मानतो. थांबतो. जय भीम, जय ओबीसी, जय संविधान.